अचानक आंधी चली और बड़ा एक शब्द सुना, तेरे बंदे जहां थे सारा घर गूंज उठा। अचानक आंधी चली और बड़ा एक शब्द सुना, तेरे बंदे जहां थे सारा घर गूंज उठा। आज भी वही गर्जन को सुनना चाहते, यस लॉर्ड, आज भी वही गर्जन को सुनना चाहते कि यार भर दे हमें अपने हाथ। जब तुम पवित्र आत्मा की कहानी नहीं भूल के अपने हाथ में से करो कि यार भर दे हमें अपने हाथ उठाते, भेज अपनी रूह खुदा, ओ अपनी रूह भेज करके हमको अपना बना, अपनी रूह भेज करके हमको अपना बना। अब तू हाजिर होके अपना जलवा, यस लॉर्ड, अब तू हाजिर होके अपना जलवा दिखा। पुकारते हैं तुझे, पुकारते हैं तुझे दिलो जान से खुदा, पुकारते हैं तुझे दिलो जान से खुदा। अब तू हाजिर होके अपना जलवा दिखा, अब तू हाजिर होके अपना जलवा दिखा। यस लॉर्ड, तुझ्या आपल्याला भरपूर सांगते ते बाबा, कारण ज्याच्याजवळ तुझा आत्मा नाही तो अज्ञात आहे, पण ज्याच्याजवळ तुझा आत्मा आहे त्याच्या बरोबर तू आहेस ते बाबा। तू म्हटलेस की मी तुम्हाला अज्ञात असं सोडलेलं नाहीये, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे। या मंडळीमध्ये देव पात्र आहेस, तुझ्या आत्म्याचं कार्य आम्हाला पाहायचंय प्रभू, तुझ्या आत्म्याचं कार्य आम्हाला पाहायचंय। आम्हाला आत्म्याची नोंद मिळते, आमचा गर्व मीपणा अहंकार ओ हळूहळू शिक्षण मार्गामध्ये बांधतो दे बाबा। तुझ्या आत्म्याला गौरव करण्यासाठी आम्हाला मदत कर। तू आहेस, तू आहेस प्रभू, मी तुझी उपकार स्तुती करते, तुझ्या नावाला उंचावते, तुझा आदर आणि सन्मान करते, तुझंच गौरव, तुझी महिमा गाते। हालेलुया, हालेलुया। मी वेदी रचत आहोत दे बाबा, आम्ही लाकडं ठेवत आहोत प्रभू परमेश्वरा, आम्ही पाणी भरत आहोत प्रभू, तू आग पाठवणार आहेस, आम्ही तुझी वाट पाहत आहोत। जसे शिष्य वाट पाहत होते ते बाबा, त्या आगीची, त्या पेंटेकॉस्टच्या दिवसाची, परत एकदा तुझा आत्मा उतरून येणार आहे, आमचा विश्वास आहे तुझ्या। कारण तुझं मंदिर रिकामा असू नये अशी तुझी इच्छा। तुझ्याशिवाय मी काही नाही प्रभू, तुझ्याशिवाय मी काही नाही। आम्हाला भर तुझ्या आत्म्यात, आम्हाला भर। हालेलुया।
माझा श्वास आहे प्रभू, माझ्या हातामध्ये तुझे हात आहे, माझ्या डोळ्यामध्ये तुझे डोळे आहेत. हालेलुया. आत्म्याने मी तुला गौरवतो, तुझी उपकार स्तुती करतो. तू मला तुझं मंदिर म्हटलंयस, किती मोठा मान आहे देवा. तू मला पवित्र म्हटलंयस, तू मला नीतिमान ठरवलंयस प्रभू परमेश्वर. जर तू आमच्या पक्षात आहेस तर आम्ही कुणाला भिणार, आम्ही कुणाची भीती बाळगणार नाही बाबा. तू आम्हाला नको आहेस पित्या. मी तुला धन्यवाद देते, तुझा आदर आणि सन्मान आणि तुझा गौरव करते, तुझी महिमा गाते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुझ्या इच्छे घेऊन जा, तुझे योजनेसह प्रत्येकासाठी ते घडू दे. आम्ही फक्त आशीर्वाद आणि आरोग्यासाठी नाहीये, तर आम्ही तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी आहे. आम्ही तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी आहे. आमच्या कॉलिंग पर्यंत आम्हाला पोहोचवणारा तू आहेस पित्या. आम्हा प्रत्येकाची बंधनं तोड, आम्हाला अभिषेकाच्या सामर्थ्यानं भर ठेव, कारण तू अभिषेकाची जोखड करतो. आमची चूक वरतात दे बाबा. त्या अभिषेकासाठी आम्ही भूकेले आहोत. आम्हाला भर प्रभू. ताजा तेलाचा अभिषेक पुन्हा एक वार आमच्या जीवनासाठी आज तू मोठा केलायस. मी स्वीकारते हो नामामध्ये. तू आहेस. तुझं वचन सांगतं येशू जवळ येणाऱ्यांनी तो आहे असा विश्वास ठेवायचा. ओ प्रभू, मी विश्वासानं तुझ्या वेदीवर राहते, कारण विश्वासणाऱ्यांची प्रार्थना कार्य करण्यास नीतिमान विश्वासाने जगे. हालेलुया. आम्ही विश्वास ठेवतो की आमच्यामध्ये तू आम्हाला आज अभिषेक केलाय, तू आज प्रत्येक पवित्र आत्म्याने भरलंय. मी तुला धन्यवाद देते, मी तुला धन्यवाद. आमचं माइंड रिन्यू होते, आमचं माइंड विचार नवीन होते, आमचं अंतःकरण शुद्ध होते, आमचं हृदय पवित्र होते. बंद असताना आपलं अंतःकरण आपण प्रभूकडे लावूया. आणि माझ्यासोबत माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्यासोबत आपला आत्मा एक करावा, कारण आपण सगळ्यांनी आपलं अंतःकरण प्रभूच्या हातात समर्पित करूया. माझ्या मागे म्हणा, हे परमेश्वरा, महिमा पराक्रम, शोभा विजय, वैभव तुझीच आहे. आकाशात व पृथ्वीवर जे काय आहे ते सर्व तुझेच. हे परमेश्वरा, राज्य तुझेच, सर्वाहून श्रेष्ठ, उन्नत आहे. धन व मान तुझपासून प्राप्त होतं. तू सर्वावर प्रभुत्व चालवतो. सामर्थ्य व पराक्रम तुझ्याच हाती आहे. लोकांस थोर करणे, सर्व सामर्थ्य देणे तुझ्याच हाती आहे. तर आता हे अंश देवा, तुझ्या भारमा, तुझ्या प्रतापी नामाची स्तुती कर. तू आज तुझ्या वचनातून बोल. सर्व वचने आमेन मध्ये स्वीकार. आमेन, आमेन, आमेन. परमेश्वर पिता, तुझा आत्मा ह्या ठिकाणी उपस्थित आहे आणि जशा प्रकारे आम्ही स्वीकारलं तशा प्रकारे तू काम करणार आहेस असा विश्वास आम्ही बाळगतो. आम्ही विश्वास बाळगतो की तुझा अद्भुत सामर्थ्य या ठिकाणी उतरून येणार आहे आणि प्रभू तुझी महिमा आम्ही पाहणार आहोत प्रभू देवा. आणि तुझ्या वचनातून प्रभू देवा ज्यावेळेस तू बोलशील त्यावेळेस अंतःकरण तुटताना पाहणार आहोत प्रभू. अंतःकरणामध्ये अद्भुत सामर्थ्य काम होताना आम्ही पाहणार आहोत प्रभू देवा. आणि आम्ही पाहणार आहोत प्रभू देवा की कोणी रिकामं जाणार नाही प्रभू देवा. जी आशा, जी अपेक्षा, जी प्रार्थना घेऊन ते आले पित्या, येशूच्या नावात प्रभू देवा त्यांचे शब्द तू ऐकलेले आहेस आणि प्रभू देवा त्याची उत्तरं त्यांना प्रगट करणार आहेस प्रभू देवा. त्याची उत्तरं त्यांना त्यांच्या मनामध्ये मी रिलीज करते आता या आशा प्रभू देवा. तू सामर्थ्य काम करणार आहेस प्रभूजी. आज प्रभू देवा या गोष्टी प्रभू देवा आम्ही होताना पाहणार आहोत जसं तू वचनात आम्हाला सांगितलेस पित्या. आणि प्रभू आम्ही स्वीकारतो तुझा आशीर्वाद, स्वीकारतो तुझी वचनं, स्वीकारतो प्रभू देवा. आणि प्रभू देवा तू देणारं सामर्थ्य आम्ही स्वीकारतो. पवित्र आत्मा जे आमच्याशी बोलणार आहे येशूच्या नावात आम्ही ते स्वीकारतो प्रभू देवा. आणि आम्ही स्वीकारतो प्रभू देवा की आम्ही रिकामं जाणार नाही प्रभूजी. आणि आम्ही हे स्वीकारतो प्रभू देवा की आम्ही लोकांसाठी आशीर्वादाचं कारण बनणार आहोत प्रभू देवा. आमची प्रार्थना प्रभू तू ऐकलीस देवा. येशूच्या नावात आम्ही मागतो म्हणून तू ऐक. आमेन. बसूया. Praise the Lord. Hallelujah. स्तुती असो. देवाने तुझ्यामध्ये मला देवाचे सांगण्यासाठी उभं केलं. परमेश्वर ने आपके बीच में मुझे परमेश्वर के वचन बताने के लिए खड़ा किया है. आणि खरोखर देवाचं वचन
सांगण्यापेक्षा ऐकणं जास्त चांगलं आहे. सच में परमेश्वर का वचन मतलब बताने से सुनने में अच्छा है. कारण सुनण्यामध्ये ऐकण्यामध्ये एक वेगळा आनंद आहे. क्योंकि सुनने में एक अलग ही आनंद है. आणि ऐकल्यानंतर जास्त जबाबदारी नसते. सुनने के बाद ज्यादा जिम्मेदारियां नहीं होती. सांगणाऱ्यावर जास्त जबाबदारी असते. बताने वाले के ऊपर ज्यादा जिम्मेदारी होती है. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति. हालेलुया. हालेलुया. पण प्रभूने मला वचन सांगण्यासाठी निवडलं, त्याबद्दल मी प्रभूचं गौरव. परमेश्वर ने मुझे वचन बांटने के लिए खड़ा किया, इसलिए मैं प्रभु को धन्यवाद देता हूँ. आणि धन्य ते लोक जे देवाचं वचन वाचतात, ऐकतात, पाळतात आणि रात्रंदिवस त्याच्यावर मनन करतात. धन्य लोग परमेश्वर के वचन पढ़ते हैं, सुनते हैं, उसके ऊपर दिन रात मनन करते हैं. आणि त्याच गोष्टीविषयी आज आपण पाहणार आहोत. और उन्हीं बातों के संदर्भ में आज हम देखेंगे. आणि मी बायबलचे मुख्य फायदे तुम्हाला सांगणार आहे. मैं पवित्र शास्त्र के कुछ फायदों के बारे में बताऊंगा. आणि दुसरा तीमुथियुस 4 अध्याय, दूसरी तीमुथी की किताब 4 अध्याय. ब्रदर या म्हणजे थोडंसं माईक कमी आवाज कमी. दुसरं तीमुथियुस 4 अध्याय, दूसरा तीमुथी उसका 4 अध्याय 13 पासून 17 पर्यंत. 13 से 17 पढ़ेंगे. आणि या ठिकाणी असं लिहिले, मी तुम्हासाठी वाचतो मराठीमध्ये, ब्रदर हिंदीमध्ये वाचतो. आणि या ठिकाणी लिहिले, आणि दुष्ट व भोंदू माणसे जी दुसऱ्यास फसवून व स्वतः फसवून दुष्टपणात अधिक सरसावतील. तू तर ज्या गोष्टी शिकलास व ज्याविषयी तुझी खात्री झाली आहे त्या धरून राहा. त्या कोणापासून शिकलास हे, आणि बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे हे तुला ठाऊक आहे. ते ख्रिस्त येशू मधील विश्वासाच्या द्वारे तुला तारणासाठी ज्ञानी कराव्याला समर्थ आहे. प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख, सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीती शिक्षण याकरता उपयोगी आहे, यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. दूसरा तीमुथियुस उसका 3 अध्याय 13 से लेकर 17. तीसरा सेकंड तीमुथी 3 उसका 13 से 17 पढ़ेंगे. परंतु दुष्ट और बहकाने वाले धोखा देते हुए और धोखा खाते हुए बिगड़ जाते हैं. परंतु उन बातों पर जो तूने सीखी है और विश्वास किया है, ये जानकर दृढ़ बना रहे कि तूने उन्हें किन लोगों से सीखा है और बचपन से पवित्र शास्त्र तेरा जाना हुआ है, जो तुझे मसीह पर विश्वास करने से उद्धार प्राप्त करने के लिए बुद्धिमान बना सकता है. संपूर्ण पवित्र शास्त्र परमेश्वर की प्रेरणा से रचा गया है, उपदेश और समझने और सुधारने और धर्म की शिक्षा के लिए लाभदायक है. 17वां वचन, ताकि परमेश्वर का जन सिद्ध बने और हर एक भले काम के लिए तत्पर हो जाए. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल हे तुम्हाला मला खूप फायदेशीर आहे. म्हणजे बायबल तुमच्या आणि माझ्यासाठी खूप फायद्याचं आहे. पवित्र शास्त्र आपके और मेरे लिए बहुत ही फायदेमंद है. पण बायबलचे फायदे जे आहेत ते बायबलचे फायदे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण बायबलविषयी जास्त उत्साही बनत नाही. जब तक हम पवित्र शास्त्र के फायदों के बारे में नहीं जानेंगे तब तक उसके लिए हम लोग उत्साह नहीं हो पाएंगे. कारण ज्या दिवशी तुम्हाला बायबलचे फायदे समजतील, क्योंकि जिस दिन आपको पवित्र शास्त्र के फायदों के बारे में जानकारी हो जाएगी, त्या वेळेस तुम्ही बायबल तुमच्या हातातून खाली कधीच ठेवणार नाही. उस समय पवित्र शास्त्र को कभी भी आप नीचे नहीं रखेंगे. तुमचा एकही दिवस असा जाणार नाही की ज्या दिवशी तुम्ही बायबल वाचणार. आपका एक दिन भी ऐसा नहीं जाएगा जिससे आपने पवित्र शास्त्र को नहीं पढ़ा. बायबल तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनेल. पवित्र शास्त्र आपके जीवन का अविभाज्य घटक बन जाएगा. देवाची वचन जे आहेत ते तुम्हाला आवडू लागतील. परमेश्वर के वचन आपको मनभावने हो जाएंगे. तुम्ही त्याच्यावर प्रेम करू लागा. आप उनके ऊपर प्रेम करने लगेंगे. त्याचं पालन करू लागा. उनका पालन करेंगे. कारण बायबल विषयी देव खूप उत्साही आहे. क्योंकि पवित्र शास्त्र के प्रति खुद परमेश्वर उत्साही है. त्याच्या शब्दाविषयी तो खूप उत्साही आहे. उनके शब्दों के लिए वो बहुत उत्साही है. बायबल काय आहे तर देवाचा शब्द आहे. पवित्र शास्त्र क्या है? वो परमेश्वर के शब्द है. देवाच्या पवित्र लोकांनी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुम्हाला मला कसं जगायचं आणि कोणत्या प्रकारे देवाला जाणून घ्यायचं त्याविषयी सांगितलेल्या गोष्टी आहेत. पवित्र परमेश्वर के पवित्र लोगों ने पवित्र आत्मा की अगुवाई से हमें किस तरह से अपना जीवन बिताना है, जिस तरह से चाल चल करना है, उसके बारे में पवित्र शास्त्र बताता है. बायबलचा मुख्य फायदा, पवित्र शास्त्र का जो सबसे बड़ा फायदा है म्हणजे ते तुम्हाला मला देवाची आणि येशूची ओळख करून देतं. वो आपको परमेश्वर यीशु ख्रिस्त के बारे में बताता है. योहानाचा सुवर्तमान याचा 5वां अध्याय 39 वचन. योहानाचा सुवर्तमान 5वां अध्याय 39. योहानाची सुसमाचार 5वां अध्याय उसका 39वां वचन. आणि त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, मी वाचतो तुमच्यासाठी मराठीत.
तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता, कारण त्याच्याद्वारे तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल असे तुम्हाला वाटते, आणि तेच माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत. यूहन्ना 5:39, तुम पवित्र शास्त्र में ढूंढते हो क्योंकि समझते हो कि उसमें अनंत जीवन है, तुम्हें मिलता है, और ये वही है जो मेरी गवाही देता है. प्रेज द लॉर्ड. आपला हात उंचावून म्हणूया हालेलुया, हालेलुया, हालेलुया. लक्षात घ्या, बायबल तुम्हाला वाटत असेल की बायबल अनंत काळाच्या जीवनाविषयी शिकवतं. आपको लगता है कि पवित्र शास्त्र आपको अनंत काल के जीवन के बारे में सिखाता है. आशीर्वाद कसा मिळवायचा याच्याविषयी शिकवतं. आशीष कैसे पाएंगे उसके बारे में सिखाता है. तारण कसं मिळवायचं याच्याविषयी शिकवतं. उद्धार कैसे पाना है उसके बारे में सिखाते हैं. आणि तुम्ही ह्या जीवनामध्ये जगामध्ये जगायचं कसं याविषयी शिकवतं. और इस संसार में हमें कैसे अपना जीवन बिताना है या सगळ्या गोष्टी बायबलमध्ये शिकवलेल्या आहेत. ये सारी चीजें पवित्र शास्त्र से सीखते हैं. पण बायबलमध्ये सर्वात मुख्य भाग जो आहे तो बायबल आपल्याला देवाची ओळख करून देतं. पवित्र शास्त्र का जो सबसे महत्वपूर्ण भाग ये है कि परमेश्वर हमें पवित्र शास्त्र में परमेश्वर के बारे में उनकी पहचान दिलाता है. सर्वात जास्त जर आपल्याला काय सांगण्यात आलेलं असेल बायबलमध्ये तर आपल्याला देव समजावून सांगण्यात आलेलं आहे. परमेश्वर के बारे में सबसे पवित्र शास्त्र में परमेश्वर के बारे में सबसे ज्यादा हमें बताया गया. जर देवाला समजून घ्यायचं आहे, जर येशूला समजून घ्यायचं आहे, परमेश्वर के बारे में जानना है, यीशु मसीह को हमें जानना है, तर बायबल वाचावं लागेल. इसलिए पवित्र शास्त्र को पढ़ना जरूरी है. बायबलवर प्रेम करावं लागेल. पवित्र शास्त्र के ऊपर आपको प्रेम करना है. ज्या वेळेस तुम्ही बायबल वाचू लागाल, जिस समय आप पवित्र शास्त्र पढ़ना शुरू तुम्हाला जास्त देव समजेल. आपको परमेश्वर के बारे में ज्यादा जानकारी होगी. कारण देव कुठं माणसांच्या चर्चेमध्ये लपलेला नाही. लक्षात घ्या, परमेश्वर हमारे बीच में चर्चों में वो छुपा नहीं है. कारण तुम्ही जी चर्चा करता, कारण बरेच लोक कशात गुंतले, गॉसिप मध्ये गुंतले. आज हम जो बातें करते बहुत सारे लोग चुगली करने में ज्यादा व्यस्त है. गॉसिप मध्ये गुंतलेले, चुगली करने में ज्यादा ज्याला आपण असं म्हणतो ना, जो एकत्र जमतात विश्वासारे आणि काय करतात, चर्चा करतात एखाद्या विषयावरती. विश्वासी भी एक साथ जमा होते हैं, लेकिन वो अलग अलग चीजों के बारे में चर्चा करते हैं. पण तुम्हाला माहिती आहे का, यामध्ये देव लपलेला नाही. लेकिन परमेश्वर इनमें छुपा नहीं है. कधीही तुम्हाला चर्चेमधून जास्त देव सापडणार नाही. आपकी चर्चाओं में से परमेश्वर आपको नहीं मिलेंगे. देवाजवळ बसल्यानंतर आणि देवाचं वचन वाचल्यानंतर तुम्हाला जास्त देव सापडेल. परमेश्वर के साथ बैठने से, उनके बारे में सोचने से हमें परमेश्वर ज्यादा मिलेंगे, क्योंकि पवित्र शास्त्र पढ़ने से वो. कारण बायबल मध्ये जास्तीत जास्त उल्लेख देवाचा उल्लेख आहे. पवित्र शास्त्र में सबसे ज्यादा जिस चीज के बारे में बताया वो परमेश्वर के है. आशीर्वाद, शांती, आनंद, तारण, अनंत काळाचं जीवन, स्वर्ग, या सगळ्या गोष्टीपेक्षा जर जास्त बायबल मध्ये उल्लेख असेल तर तो देवाचा उल्लेख जास्त आहे. पवित्र शास्त्र में शांति, आनंद, उद्धार, अनंत काल का जो इन सबसे ज्यादा किसी बात को वहां पर बताया तो वो परमेश्वर के बारे में. पण मनुष्य मात्र ही आम्ही ज्या गोष्टी दुसऱ्या सांगितल्या ना, त्या गोष्टी बायबल मध्ये जास्त शोधण्याचा प्रयत्न करतो. लेकिन मनुष्य उन चीजों के बारे में ज्यादा सोचते हैं जो हमने अभी बात की, अनंत काल जीवन. बायबल तुम्हाला मला जास्त करून देवाची ओळख करून देते. लेकिन पवित्र शास्त्र आपको रोज परमेश्वर के बारे में ज्यादा. येशू ख्रिस्त काय म्हणतो की तुम्ही बायबल मध्ये काय शोधता, माझ्याविषयी शोध करता, आणि कशासाठी की ते वाचल्याने तुम्हाला अनंत काळाचं जीवन सापडेल असं वाटतं. यीशु मसीह क्या कहते हैं, पवित्र शास्त्र में तुम मेरे बारे में ज्यादा ढूंढते हो क्योंकि उससे तुम सोचते हो कि तुम्हें अनंत काल का जीवन मिल जाएगा. पण तो काय म्हणतो की तेच माझ्याविषयी तुम्हाला साक्ष देतो. लेकिन वो कहते हैं कि वही मेरे बारे में वो गवाही देंगे. शास्त्रच तुम्हाला माझ्याविषयी जास्त समजावून सांगतो. पवित्र शास्त्र ही मेरे बारे में आपको ज्यादा बताएंगे. या ठिकाणी 39 वचन सुरुवात अशी लिहिली आहे की तुम्ही शास्त्राने शोधून पाहता. वहां पर 39 वचन में लिखा है तुम पवित्र शास्त्र में ढूंढते हो. पण येशूला मुळातच सांगायचं होतं की शास्त्राने शोधत जा. लेकिन यीशु मसीह को खुद कहना है कि पवित्र शास्त्र में तुम ढूंढते जाओ. म्हणजे तुम्ही त्यामध्ये शोध करा माझ्याविषयी. उनमें आप मेरे बारे में ज्यादा ढूंढो, म्हणजे तुम्हाला मी जास्त सापडेल. तो ज्यादा तुम मुझे पाओगे. येशूला शोधायचंय तर बायबल वाचा. यीशु मसीह को अगर आपको ढूंढना है तो आपको पवित्र शास्त्र पढ़ना जरूरी है. बरेच लोक बायबलला इतकं महत्व देत नाही जितकं द्यायला हवं. बहुत सारे लोग पवित्र शास्त्र को उतना महत्व नहीं देते जितना देना चाहिए. इतकं बायबल वाचत नाही जितकं वाचायला पाहिजे. जितना पढ़ना चाहिए उतना पढ़ते नहीं है. इतकं त्याच्यावर मनन केलं जात नाही जितकं करायला पाहिजे. उसके ऊपर इतना मनन नहीं करते जितना वो करना चाहिए. ज्ञान मिळवण्यासाठी मी म्हणत नाही. ज्ञान पाने के लिए मैं बात नहीं कर रहा हूं. मी तुम्हाला कोणाला तरी वादामध्ये जिंकायचं यासाठी मी म्हणत नाही. किसी के साथ वाद विवाद में जीतना है इसलिए मैं नहीं कह रहा हूं. आणि हे मला मत खोडून काढायचं यासाठी बायबल वाचू नका. किसी की बात को काटने के लिए आपको पढ़ना है ये मैं नहीं कह रहा हूं. हूं. मला देव सापडतो यासाठी बायबल वाचा. यहाँ पर आपको परमेश्वर मिलेंगे इसलिए पवित्र शास्त्र तिथं देव जवळून तुम्हाला ओळखता येईल. क्योंकि वहां पर परमेश्वर आप नजदीकी से जानो. बायबल जास्त देवाविषयी शिकवतो. क्योंकि पवित्र शास्त्र ज्यादा परमेश्वर के बारे में. देव काय आहे तुम्हाला बायबल समजावून सांगतो. परमेश्वर क्या है वो पवित्र शास्त्र आपको समजावतो. देव कोण आहे हे बायबल समजावतो. परमेश्वर कौन है ये पवित्र शास्त्र आपको समजावतो. कुठे राहतो, काय करतो हे पण तुम्हाला बायबल समजावतो. परमेश्वर कहाँ रहते, कैसे रहते, वो ये पवित्र शास्त्र आपको बताएगा. येशू ख्रिस्त नेमका काय आहे ही गोष्ट बायबल समजावतो. यीशु मसीह सच में क्या है ये पवित्र शास्त्र आपको. बायबल वाचल्याशिवाय तुम्हाला येशू समजणार नाही. पवित्र शास्त्र पढ़े बिना आपको
यीशु मसीह का बरेच लोक येशूला समजू इच्छितात, कई सारे लोग यीशु मसीह को जानना चाहते हैं, पण त्यांना बायबल नाही लेकिन वाचायचं. उनको पवित्र शास्त्र नहीं पण पढ़ना. ज्यावेळेस तुम्ही बायबल वाचू जिस लागला समय आप पवित्र शास्त्र पढ़ना तुम्हाला शुरू येशू करेंगे, समजायला चालू यीशु होईल. मसीह को आप समझना शुरू हो आणि म्हणून बायबल ज्ञानासाठी वाचू नका, इसलिए पवित्र शास्त्र आपको सिर्फ ज्ञान येशूला समजून घेण्यासाठी जास्त यीशु बायबल वाचा. मसीह को समझने के लिए आपने ज्यादा पढ़ना. कारण इंग्लिश मध्ये त्याला रिव्हील्स असा शब्द आलेला आहे. अंग्रेजी में उसको प्रगटीकरण या प्रकाशितकरण इस तरह से लिखा गया है. बायबल येशूला प्रगट करतं असा शब्द इंग्लिश मध्ये आहे. इंग्लिश में अंग्रेजी में इस तरह से लिखा है कि पवित्र शास्त्र यीशु मसीह को प्रकट करते हैं. कारण त्याचं शास्त्र जो आहे ते देवाला येशूला जास्त प्रगट करत राहतं, क्योंकि पवित्र शास्त्र यीशु मसीह को ज्यादा प्रकट करते आणि हैं. जो वाचतो त्याला प्रगट होतो, और जो पढ़ते हैं उन्हें वो रिवील या प्रकट होता है. जो त्याच्यावर अभ्यास करतो त्याला प्रगट जो होतो. उनके ऊपर मनन करता है उन्हें वो ज्यादा प्रकट होता बायबलचा है. सर्वात मुख्य फायदा म्हणजे काय की देव तिथं भेटतो, देवाला जास्त जवळ ओळखता येईल. पवित्र शास्त्र का सबसे बड़ा फायदा ये कि परमेश्वर वहां पर आपको मिलते वो अपने आप को प्रकट करते हा हैं. बायबलचा फायदा आहे, लक्षात ये घ्या. पवित्र शास्त्र का सबसे बड़ा फायदा है. तुम्हाला त्याचा फायदा समजला पाहिजे. आपको उसका फायदा मालूम हा सर्वात होना मुख्य फायदा आहे की येशूला ओळखता येतं. वो सबसे बड़ा फायदा है कि हम यीशु मसीह को जानते हैं. म्हणून जास्त बायबल वाचलं पाहिजे. इसलिए ज्यादा आपको पवित्र शास्त्र तुम्हापैकी पढ़ना किती है. जण असे आहेत की ज्यांनी एक वेळा बायबल पूर्ण वाचून आप में से काढली? कितने सारे लोग हैं जिन्होंने पूरी पवित्र शास्त्र को एक बार पढ़ा है? तर हाताच्या बोटावर मोजणे इतकी लोक आहेत. शायद गिने चुने लोग हैं. म्हणजे तुम्हाला बायबलचा फायदा समजलेला मतलब आपको नहीं. पवित्र शास्त्र का फायदा अभी तक मालूम नहीं हुआ है. बायबलचा फायदा ज्याला समजला ना तो बायबल वाचल्याशिवाय राहू शकत नाही. जिसको पवित्र शास्त्र का फायदा मालूम है वो उसे पढ़े बिना नहीं कारण है. माणूस फायद्याशिवाय काय करत क्योंकि नाही. मनुष्य वो बिना फायदे कुछ नहीं करता. फायद्याशिवाय कोणीही काय करत नाही. देवाजवळ सुद्धा माणूस कशासाठी जातो? फायद्यासाठी जातो. मनुष्य फायदे के लिए कुछ फायदे के बिना कुछ नहीं करता. वो परमेश्वर के पास भी अपने फायदे के लिए ही जाता. आज तुम्हाला फायदा समजला की तुम्ही बायबल वाचू लागला. आज आपको उनका फायदा पता अरे आता बायबलचा फायदा आहे चले. म्हटल्यानंतर आता काही शांत बसायला नको, कारण घ्या आता बायबल वाचून काढा. आपको लगा पवित्र शास्त्र का मुझे फायदा हो रहा है तो अभी से मैं पढ़ूंगा. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति. हालेलुया. हालेलुया. येशू तुम्हाला समजेल बायबल मधून. पवित्र शास्त्र के द्वारा यीशु मसीह को आप येशू जानते तुम्हाला हो. प्रगट होईल बायबल यीशु मधून. मसीह आप अपने हा आप को सर्वात प्रकट मुख्य करेंगे. फायदा आहे. ये सबसे बड़ा उसका दुसरा फायदा. फायदा स्तोत्र संहिता 119 अध्याय. दूसरा जो फायदा है उस भजन संहिता उसका 119 अध्याय आणि 11वें वचन. उसका 11वां वचन. आणि त्या ठिकाणी लिहिले, मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. भजन संहिता 119 उसका 11वां अध्याय. मैंने तेरे वचन को अपने हृदय में रख छोड़ा है कि तेरे विरुद्ध पाप ना करो. हालेलुया. हालेलुया. हात उंचावून हालेलुया. 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 माझ्यासोबत ते वचन वाचा मराठीमध्ये, हिंदीमध्ये पण वाचूया. मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. हिंदी में पढ़ेंगे, सब एक साथ पढ़ेंगे. मैं तेरे वचन को अपने हृदय में रख छोड़ा है कि तेरे विरुद्ध पाप ना करूं. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति हो. या ठिकाणी बायबलला प्रतिबंध करण्याचं सामर्थ्य दिलेलं आहे. हालेलुया. प्रतिबंध, कशाला प्रतिबंध करायचं सामर्थ्य आहे बायबलमध्ये? पवित्र शास्त्र के अंदर वो सामर्थ्य कि आप किसी चीज को नकारोगे. कशाला प्रतिबंध? मी तुम्हाला प्रश्न विचारत आहे, कशाला प्रतिबंध करण्याचं सामर्थ्य? चीज को आप नकारोगे. पापाला प्रतिबंध करण्याचं काय आहे? सामर्थ्य आहे. पवित्र शास्त्र में पाप को नकारने के लिए उसमें पवित्र शास्त्र में वो सामर्थ्य है. पापावर जय मिळवण्याचं सामर्थ्य देवाच्या वचनामध्ये आहे. पाप के ऊपर जय पाने के लिए परमेश्वर के वचन में सामर्थ्य है. देवाच्या वचनामध्ये ते सामर्थ्य आहे की जे जर तुमच्या वचनामध्ये तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्ही पापावर जय मिळवू शकता. परमेश्वर के वचन में इतना सामर्थ्य है कि जो वचन आपके अगर अंदर है तो आप पाप के ऊपर जय पा सकते हैं. कारण बायबल आपल्याला पापाची जाणीव करून देतं. पवित्र शास्त्र आपको पाप के बारे में बोध कराता है. बायबल आपल्याला पापाविषयी समजावून सांगतं. पवित्र शास्त्र पाप के बारे में हमें सिखाता है. पाप काय आहे आणि पाप केल्याने त्याचं काय दुष्परिणाम होतात हे बायबल समजावून पवित्र सांगतं. शास्त्र में पाप क्या और उसके करने के बाद जो हमें उसका परिणाम है उसके बारे में सिखाता है. आणि पाप केल्यानंतर पाप जर नाही केलं तर त्याचा काय फायदा होतो हे सुद्धा बायबल समजावून पवित्र सांगतं. शास्त्र में ये भी बताता है कि अगर हम लोग पाप नहीं करेंगे तो उसका फायदा क्या है. आणि जर ते असं सगळं करणार
काम करणार जर बायबलचं वचन तुम्ही अंतःकरणात जपून ठेवलं, अगर ये सारे कार्य करना जो पवित्र शास्त्र में क्या है वो वचन अगर आप अपने हृदय में रखेंगे, तर सतत तुमचा आत्मा तुमचं शरीर पापाला प्रतिबंध करत तो राहील. हमेशा आपका शरीर आपको उस पाप करने से रोकेगा. कारण पापाला प्रतिबंध करण्यासाठी आपल्या जवळ शक्ती नाहीये, आपल्या जवळ सामर्थ्य नाही. पाप को नकारने के लिए आपके शरीर के अंदर कोई शक्ति या सामर्थ्य नहीं है. तुम्हाला मला पवित्र आत्मा दिला गेलेला आहे, आपको मुझे पवित्र आत्मा दी गई है. पण पवित्र आत्मा त्या वचनांना घेतो आणि मग प्रतिबंध करतो. पवित्र आत्मा वचनों को लेता है, फिर वो हमें वो सामर्थ्य देता जर है. तुमच्याकडे वचन नसेल तर पवित्र आत्मा काही करणार नाही. अगर आपके पास वचन नहीं तो पवित्र आत्मा कुछ नहीं करेंगे. तुम्ही शक्तिमान असाल, तुम्हाला असं वाटेल की माझ्याजवळ पवित्र आत्मा आहे, मला अन्य भाषा बोलता येते, मी पापाला प्रतिबंध करेन. आप कहेंगे मेरे अंदर सामर्थ्य है, मैं अन्य भाषा का वरदान पाता हूँ तो मैं पाप के विरुद्ध जय पा सकता हूँ. पण पवित्र आत्मा तुमच्या आतमध्ये जी वचनं तुम्ही जपून ठेवली तीच वचनं घेऊन पापाला प्रतिबंध करतो. लेकिन पवित्र आत्मा आपके हृदय में जो परमेश्वर के वचन है उन वचनों के द्वारा आप पाप के ऊपर जय पाते. जर वचन नसेल तर पवित्र आत्मा काम नाही करत. वचन नहीं तो पवित्र आत्मा कार्य नहीं कारण करेगी. वचनाला धरूनच पवित्र आत्मा काम लेकिन करतो. पवित्र आत्मा वचनों को लेकर कार्य जर करती तुम्ही है. बायबल वाचलंच नाही तर पवित्र आत्मा नाही करणार आहे का? अगर आपने पवित्र शास्त्रों को पढ़ा ही नहीं तो आत्मा आपको पवित्र आत्मा कार्य नहीं करेगी. तुमच्याजवळ एक प्रकारे ज्याला आपण कंदील म्हणतो तो कंदील आहे तुमच्या हातात. आपके पास वो एक कंदील है जो प्रकार दिया है, वो जो उजाला देता है वो आपके पास है. आणि तुम्ही ते पेटवण्याची इच्छा बाळगताय, पण त्याच्यामध्ये समजा अगदी पूर्वीच्या काळामध्ये रॉकेलचे दिवे होते. बहुत पहले जमाने में उस घासलेट के वो दिए होते थे. आणि त्यात रॉकेलच नसेल तर तो दिवा कधीही पेटणार. अगर उस दिए के अंदर घासलेट ही नहीं होगा, म्हणजे तुमच्याजवळ पवित्र आत्मा आहे, अगर आपके पास पवित्र आत्मा है, पण तुमच्याजवळ जर वचन नाहीये अगर आपके पास वचन नहीं है तर कधीही तुम्ही पापाला प्रतिबंध करू तब शकत कभी नाही. पाप को नकार नहीं पाएंगे. आणि म्हणून पवित्र आत्मा येण्याबरोबर तुम्हाला वचन वाचत राहिलं पाहिजे. इसलिए पवित्र आत्मा के आते आते आपको वचन भी पढ़ना जास्त चाहिए. हृदय पवित्र वचन, देवाच्या वचनाने हृदय भरलं पाहिजे. आपको अपना हृदय पवित्र शास्त्र के वचनों से भरना है. तरच पापाला प्रतिबंध होत राहील, तभी पाप आपके यहाँ से दूर होगा. तरच पापावर जय मिळवता येईल. तभी आप पाप के ऊपर जय त्या पाएंगे. जगातल्या अभिलाषेवर जय मिळवता येईल. इस धरती के अभिलाषों के ऊपर आप जय सैतानाकडून पाएंगे. होणाऱ्या आक्रमणावरती जय मिळवता शैतान येईल. के ऊपर के होने वाले हर एक हमले के ऊपर आप जय कारण पाएंगे. बायबल आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी सांगत आहे की जे वचनं अंतःकरणामध्ये जपून ठेवली तीच वचनं मला काय करतात बरं, पापामध्ये पडू देत नाही. पवित्र शास्त्र बहुत यहाँ सरल रीति से बताते कि जो परमेश्वर के वचन हमारे हृदय के अंदर है वही हमें पाप से कारण बचाते जर तुम्ही पाठीमागे जर वचनामध्ये आले, नव्या वचनात काय लिहिलेलं आहे वाचा बरं. त्या ठिकाणी लिहिले, तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील, तुझ्या वचनानुसार तो राखण्याने. 9वें वचन में लिखा है, जवान अपने चाल को किस उपाय से शुद्ध रखे, तेरे वचन के अनुसार सावधान रहने से. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून आपल्याला गरज आहे देवाच्या वचनाची. इसलिए हमें परमेश्वर के वचन की जरूरत है. आणि बायबलमध्ये त्याला कॉन्कर हा शब्द आलेला आहे, म्हणजे त्याला काय असं म्हटलेलं आहे, प्रतिबद्ध करण्याचं सामर्थ्य त्या वचनामध्ये आहे. पवित्र शास्त्र में उसको कॉन्कर या उसको प्रतिबद्ध कॉन्क्युअर म्हणजे प्रतिबद्ध करणे किंवा जिंकून घेणे. उसके ऊपर जय पाने इस तरह से लिखा है कि उसके ऊपर हम लोग जय पा सकते हैं. म्हणजेच काय, आपण त्याच्यावरती विजय मिळवू शकतो पापावरती. उसके पाप के ऊपर हम लोग विजय पाएंगे. कारण जर पापावरती विजय मिळवायचा आहे तर तुमच्यामध्ये बायबल पाहिजे. पाप के ऊपर अगर आपको ले पाना है तो आपके अंदर वचन होना जरूरी है. म्हणून बायबलचा दुसरा फायदा म्हणजे काय, पापावर विजय मिळवण्यासाठी मला बायबलची गरज आहे. पवित्र शास्त्र का जो दूसरा फायदा है कि पवित्र शास्त्र को हमें अपने अंदर वचन को रखना है ताकि पाप के ऊपर हम बायबलचं वचन तुम्हाला सतत मदत करत राहील विजय मिळवण्यासाठी. पवित्र शास्त्र के वचन हमेशा आपको जय पाने के लिए मदद त्याला करेंगे. प्रतिबद्ध करण्यासाठी तुम्हाला मदत करत राहील. पाप को प्रतिबद्ध करने के लिए आपकी मदद मग करेंगे. जितकं भरता येईल तुम्हाला तितकं भरलं पाहिजे. जितने वचन आप अपने अंदर भर सकते हो उसे भर लीजिए. पहिला फायदा मी सांगितलं की येशूला जवळ ओळखण्यासाठी बायबल मदत करेल. पहला फायदा है कि यीशु मसीह को जानने के लिए पवित्र शास्त्र आपकी मदद करेंगे. दुसरा फायदा असा आहे की तुम्हाला पापाला प्रतिबद्ध करण्यासाठी बायबल मदत करत राहील. दूसरा फायदा पवित्र शास्त्र का ये है कि वो आपको पाप के ऊपर प्रतिबंध करने के लिए आपको तुम्ही मदद करेंगे. त्याच्यावर जर विजय मिळवू इच्छिता अगर आपको उसके ऊपर जय पानी है तर तुम्हाला बायबल वाचलं तो पाहिजे पवित्र शास्त्र पढ़ना जरूरी है आणि त्याचं मनन केलं पाहिजे. और उसके ऊपर मनन करना. आजच बायबल हातामध्ये घ्या, आज ही पवित्र शास्त्र कारण मी के तुम्हाला हाथ में फायदे है. समजावून सांगत आहे. उसके बारे में फायदों को मैं आपको बता रहा आणि तिसरा फायदा इफिसियन्स पत्राचा 6वा अध्याय 17वा वचन. हूं. इफिसियों की किताब उसका 6वां अध्याय 17वा वचन. उसका 17वां वचन. आणि त्या ठिकाणी असं लिहिलंय, तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन ही घ्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. छठा अध्याय 17वा वचन. इफिसियों की 6वा अध्याय 17वा वचन. 17वां अध्याय उसका 17वां वचन हम लोग पढ़ेंगे.
वहाँ इस तरह से लिखा है, और उद्धार का टोप और आत्मा की तलवार जो परमेश्वर का वचन है ले लो। Praise the Lord. हालेलुया, हालेलुया. हालेलुया। माझ्या हातामध्ये देवाच्या वचनाची तलवार आहे. हात उंची करा आपला. हाथ जोड़ने में मेरे हाथ में परमेश्वर माझ्या हातामध्ये देवाच्या वचनाची तलवार आहे. परमेश्वर की तलवार मेरे हाथ में है। सैतान तुम्हाला घाबरत नाही. शत्रु आपको नहीं डरेगा, शत्रु आपसे नहीं डरेगा, पण तुमच्या हातात असलेली तलवार घाबरत. लेकिन आपके हाथ में जो तलवार है उससे डरेगा। पण तुमच्या हातामध्ये जर देवाच्या वचनाची तलवार असेल तर त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे, ही तलवार माझा पराजय करू शकते. अगर आपके हाथ में परमेश्वर के वचन रूपी तलवार है तो शैतान जानते हैं कि ये तलवार मुझे पराजित करेगी। केवळ तुमचे पोकळ शब्द त्याला धमकावू शकत नाही. आपके सिर्फ शब्द उसे धमका नहीं सकते, पण जर देवाचं वचन घेऊन त्याला तुम्ही धमकावलं तर मात्र तो घाबरणार. परमेश्वर के वचन के साथ अगर आप उसे डराएंगे तो वो डर जाएगा। कारण केवळ आपल्यामध्ये ती शक्ती नाही त्याला विरोध करण्याची. हमारे अंदर वो शक्ति नहीं कि उसका हम लोग विरोध कर पाए। माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे, माझ्यामध्ये येशू आहे आणि त्याचे वचन आहेत, तर माझ्यामध्ये मात्र मी सैतानापेक्षा शक्तिमान मेरे आहे. अंदर पवित्र आत्मा है, मेरे अंदर यीशु मसीह, मेरे अंदर पवित्र शास्त्र के वचन है, तो शत्रु का मैं सामना कर कारण सकता हूं। तुम्हाला मला तलवार दिली गेलेली आहे. क्योंकि आपको मुझे वो वचन रूपी तलवार दी गई किती है। लोक आज बायबल घेऊन आलेले आहेत. इतने सारे लोग आज कलीसिया में पवित्र शास्त्र को लेकर आए। माझ्याकडे 2 आहे तिकडे. जिथं पण तुम्ही जाल माझ्याकडे बायबल आहे. कारमध्ये बायबल आहे, इथं बायबल आहे, कपाटात बायबल आहे, तिकडे बायबल आहे, सगळीकडे तुम्हाला बायबल. मोबाईल मध्ये बायबल आहे. जवळपास मोबाईल मध्ये माझ्याकडे 50 वर्जन असतील बायबलची. मेरे पास हर मेरे घर में, मेरे कार में, जहाँ मैं जाता हूँ वहाँ पर मेरे किताब में, मेरे बाइबल, मेरे मोबाइल में भी पवित्र शास्त्र के लगभग 50 अलग अलग तरह के ऐप है। कशासाठी हे आपण करून ठेवले? ये सब मैं किसके लिए कर रहा हूँ? कारण वचनाने भरायचं आपल्याला. क्योंकि हमें अपने आप को वचन से भरना कारण है। मला माहिती आहे तीच तलवार आहे. क्योंकि मुझे मालूम है वही एक तलवार है। आपले शब्द काम नाही करू हमारे शकत. शब्द कार्य नहीं कर सकते। जर देवाचं वचन नसेल तर ते काम नाही अगर करत. परमेश्वर के वचन मेरे साथ नहीं उसके साथ तो बाजूवाल्याला सांगा प्रत्येक रविवारी बायबल घेऊन यायला शिक. अपने पड़ोसी से कहे हर रविवार को अपने साथ बाइबल लेके आओ। त्याच्याची धूल झटक. उसमें भी धूल झटका दो। तुमच्याजवळ किती रुपयाचा मोबाईल आहे? किती हजाराचा मोबाईल आहे? आपके पास कितने हजारों का मोबाइल? आम्हाला दाखवा मोबाईल दाखवा. अपने हाथ दिखाइए और मोबाइल दिखाइए। माझं स्वस्त आहे काहीतरी वाटते 16 ते 17. मेरा 16-17 हजार है। पण तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे लाखो रुपयाची नुसता बायबल आहे. बायबल तर सगळे काढले त्याची लाखो मध्ये किंमत होईल. सारे बाइबल में निकालूंगा तो उसकी लाखों में कीमत हो जिथं पण जातो तिथं बायबल घेऊन येतो. मैं जहाँ जाता हूँ वहाँ से नवीन बाइबल वर्जन लेके आता, तो कोई नया वर्जन मिलता है तो उसे लेके आता। असं वाटतं ते घ्यावं, मला वाचायचं काहीतरी. मुझे लगता है मैं वो उसे पढ़ना चाहता हूँ, कोई नई बात मुझे पता चलेगी। हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर तुमच्याकडे जर बायबल म्हणजे मोबाईल, मी असं म्हणत नाही मोबाईल तुम्ही घेऊ नये, पण जर तुम्ही बायबल पेक्षा बऱ्याच लोकांना मी पाहिलेलं आहे पास्टर बायबल फ्री मध्ये देण्याची व्यवस्था करणार. बहुत सारे लोग ऐसे होते हैं कि पासवान जी कृपया बाइबल को आप मुफ्त में देने की व्यवस्था कीजिए। तलवार आपण मागत आहोत. काय मागत आहोत? तलवार मांग रहे हैं, आणि फ्री मध्ये, वो भी मुफ्त में मांग रहे हैं। प्रेज द लॉर्ड. तलवारीला हवी ती किंमत द्यायला तयार असलं पाहिजे. जो मुंह मांगी कीमत देने के लिए आपको हवी ती, कारण ती तुमचं रक्षण करणार आहे. क्योंकि वो आपके रक्षण करने वाली ती है, तुम्हाला पापापासून वाचवणार आहे, आपको पाप से बचाने वाली है, जगातल्या सगळ्या संकटातून वाचवणार आहे, संसार के सारे संकटों से बचाने वाली सैतानाच्या है, अगदी मोठ्या सामर्थ्यापासून तुम्हाला शैतान के वाचवणार सबसे बड़े सामर्थ्य से वो बचाने वाली है। गोष्टी त्याद्वारे तुमच्या जीवनात घडणार आहे. चीजें उसके द्वारा आपके जीवन में हो जाएगी। त्याच्यासाठी प्रत्येक किंमत मोजायला तयार असलं इसलिए पाहिजे. हर एक कीमत को आपको देना जरूरी, आपको होना पण चाहिए। बरीच लोक त्यासाठी किंमत मोजायला तयार नाही. बहुत सारे लोग उसकी कीमत नहीं देना चाहते। लक्षात घ्या, मला माहित नाही तुमच्याकडे किती रुपयाचं आहे, असू द्या किती रुपयाचं, पण ते वाचायला चालू करा. मैं नहीं जानता आपके पास कितना उसका कीमत है, पवित्र शास्त्र है, लेकिन आपको उसको पढ़ना जरूरी है। कारण किंमत महत्वाची नाही, पण त्याच्यावरची वचनं मात्र जास्त महत्वाची कीमत आहे. जरूरी है, उसके अंदर के वचन जरूरी है। पण ते जर तुम्ही वाचले नाही तर निश्चित अर्थाने तुमच्या हातात तुम्ही विदाऊट तलवारीचे असाल अगर आप नहीं उसे पढ़ रहे तो आपके हाथ में कोई तलवार नहीं है, आणि तुम्ही सैतानाची लढाई करत राहाल. आप शत्रु से लड़ाई करते रहेंगे। सैतान तुम्हाला घाबरणार, हसत राहणार तो, आणि हा वेडा माणूस आहे. शैतान आपसे डरेगा नहीं, वो हंसेगा, वो कहेगा, ये तो पागल है, कारण यांच्या विदाऊट तलवारीचं आलेलं आहे क्योंकि माझ्यासमोर. बिना तलवार के मेरे सामने आया है। कदाचित तुमच्याजवळ भरपूर विश्वास असेल, आपके पास बहुत सारा विश्वास है, कदाचित तुम्ही खूप पवित्र आत्म्यानं भरल्यासारखे असं तुम्ही फासवत असाल स्वतःला, शायद आप अपने आप को इस तरह से जता रहे कि पवित्र आत्मा से आप बहुत भर गए, आणि तुमच्याकडे वचन नाही, आपके पास वचन नहीं है, तर तुमच्या त्या विश्वासाच्या ढालीचा काही उपयोग तो नाही. आपको उस विश्वास के ढाल का कोई फायदा नहीं। थोड्या वेळासाठी तुम्ही प्रतिकार करू शकाल, कुछ समय के लिए आप उससे आप प्रतिकार तुम्हाला कर फक्त पाओगे, वार घेता येतील. आपका उनका बस आप वार आप लेते पण पाओगे। एक वेळ अशी येणार आहे की तुम्हाला पण आक्रमण करायचं आहे, एक समय ऐसा है कि आपको उनके ऊपर वार, आणि त्यावेळेस मात्र तुमच्याकडे वचन नाही. उस समय आपके पास वचन नहीं है, त्यावेळेस तुम्ही हरू नाही शकत त्याला. उस समय आप उसको हरा नहीं पाएंगे, कारण बऱ्याच जणांचा विश्वास आहे क्योंकि बहुत सारे लोगों के पास विश्वास तो है, का आपण विश्वास सुद्धा वचनानेच येतो बरं.
पुढे आपण विश्वास वाचणार. भी वचन के अनुसार ही आता है, आगे हम पढ़ेंगे. लक्षात घ्या, तलवारीची तुम्हाला मला गरज आहे. उस तलवार की आपको और मेरे लिए बहुत आणि म्हणून जरूरत है. प्रत्येक रविवारी येताना ती तलवार घेऊन येत जा. इसलिए हर रविवार को आते समय उस तलवार को लेकर प्रत्येक रविवारी येताना त्या तलवारीला घरात ठेवू नका. हर रविवार को उसे अपने घर में मत त्याला रखिए. गंज चढू देऊ नका. उसके ऊपर जंग मत त्याच्यावर बैठने धूळ दें. बसू देऊ नका. धूल मत बैठने दें. त्याच्यामध्ये लाईट बिल हे ते बिल सगळे बिल पाकिट त्याच्यात टाकून बसू उसके नका. अंदर लाइट बिल ऐसे अलग कुछ उसमें लिफाफे मत सर्वात डालते रहिए. सुरक्षित पाकिट म्हणजे बायबल असं समजू नका. सबसे सुरक्षित उस लिफाफे की जगह त्याला सगळे मत अनवॉन्टेड समझिए. कागद काढून टाका. उसके अंदर के सारे पेपर्स को निकाल दीजिए. त्याच्यावर मार्किंग करा वाचून वाचून. उसके ऊपर आप पढ़िए. उसके ऊपर आणि आप प्रत्येक वर्षी नवीन बायबल घेत जा. हर बार नए वचन को आप ले लीजिए. Praise the Lord. प्रत्येक वर्षी तुमच्याजवळ बायबल बदललं पाहिजे. तुम्ही हर साल आपको बाइबल बदलना जरूरी तुम्हाला है. असं वाटलं पाहिजे की आता मला मोबाईल बदलायची वेळ आली, त्याच्या अगोदर प्रभू मला बायबल बदलू दे. आपको ऐसा लगता है कि मोबाइल बदलने की जरूरत है, तो आपके प्रभु प्रभू से जी, पहले मला मोबाईल खराब झाला चालेल, पण बायबल लवकर खराब व्हायला पाहिजे. प्रभु मेरे मोबाइल खराब नहीं हो तो चलेगा, पवित्र शास्त्र को जल्दी खराब होना है. का बायबल वाचून नुसता धुळीनं खराब नाही झालं पाहिजे. भूल से नहीं, उसे पढ़ के. बायबल वाचून खराब झालं पाहिजे. पर बाइबल पढ़ के आपको अंडरलाईन करून खराब झालं पाहिजे. उस पे आप लिखना है. वाचू वाचून नोट्स काढून करून खराब झालं पाहिजे. उसे पढ़ लिहा तिथं तुम्हाला समजत नाही ते लिहून काढा. जो चीज आपको नहीं समझ में आती हे वचन हिचं लिहिले रेफरन्स शोधा. कौन सा वचन कहाँ पर लिखे उसे आपको ढूंढना है. जर हे तुम्ही करणार नाही तर ती तलवार तुमच्या हातात कधीच मिळणार अगर आप ये नहीं करेंगे तो आपके हाथ में कोई तलवार नहीं आएगी. बायबल हातात घेतात ना विश्वासणारे त्यावेळेस शैतानाला धडका होतो जब विश्वासी लोग बाइबल को अपने हाथ में लेते तो शैतान डर जाता की है. आता हा मला धमकावणार, अब ये मुझे आता धमकाएगा. ह्याला सत्य समजणार, अब उसे सच समझ आएगा. आता ह्याला कळणार की देव काम कसं अब करतो. उसे पता चलेगा परमेश्वर किस रीति से कार्य कर आता रहे ह्याला हैं. कळणार की प्रार्थना कशी अब आहे. इसे पता चलेगा कि प्रार्थना किस तरह से सुनी आता जाती ह्याला कळणार की पाप कसं दूर करायचं. है. अब इसे पता चलेगा कि पाप कैसे दूर करना आता है. ह्याला कळणार की स्वर्गात कसं अब जायचं. इसे पता चलेगा स्वर्ग में कैसे जाना है. तुम्ही जेव्हा झोपता त्यावेळेस शैतान पण म्हणतो हा आराम कर असंच. आप जब सोते तो शत्रु भी कहता है कि अब आराम करो ऐसे ही. कारण तुला माहित आहे, त्याला माहिती असतं की हा झोपला की माझ्यावर आक्रमण करू शकत नाही. उसको मालूम है कि ये जब सो रहे तो उसको पता चलेगा कि ये ज्यावेळेस पार नहीं. बायबल घेता त्यावेळेस मात्र तो जागावतो खडबडून, अरे हा जागा झालेला आहे. जिस क्षण आप पवित्र शास्त्र को लेते तो वो भी जाग जाने त्याला भीती वाटू लागते. उसे डर लगने लगता आणि है. कारण तुमच्या हातात तलवार येणार आहे आपके हाथ त्याला. में पवित्र शास्त्र रूपी तलवार है. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. तुमच्या हातामध्ये तलवार आहे. तुमची तलवार दाखवा पुन्हा एकदा. प्रेज द लॉर्ड. उनके नाम की स्तुति. बरेच जण लढायला आलेले विदाऊट तलवार. बहुत सारे लोग बिना तलवार के लड़ने आए हैं. आजपासून निश्चय करा की विदाऊट तलवारीचा मी येणार नाही. आज से आप इस बात का निश्चय करें कि बिना तलवार में लड़ने नहीं तुमच्या आऊंगा. हातात आणि खिशात सुद्धा एखादं छोटं बायबल असलं पाहिजे. आपके जेब में आप शायद एक छोटा सा बाइबल होना जरूरी है. गेमचे तुमच्या बायबलमध्ये गेमचे ऍप्लिकेशन नसले तरी चालतील, पण मोबाईल मध्ये नेहमी तुमच्या मोबाईल मध्ये बायबलचे ऍप्लिकेशन भरा. आपके मोबाइल में गेम के एप्लीकेशन होना जरूर नहीं है, पर उसमें पवित्र शास्त्र के ऐप होना जे जरूरी है. पण ट्रान्सलेशन तुम्हाला वाचता येते त्याच्यामध्ये घ्या. जो भाषांतर आप समझते उसे आप भर ते दीजिए. वाचायचा प्रयत्न करा. उसे पढ़िए. प्रभू त्याच्यातून तुमच्याशी बोलेल. लक्षात पवित्र घ्या. शास्त्र उसमें से आपके द्वारा बात करें. परमेश्वराला ठाऊक आहे, परमेश्वराला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की यांना तलवारीची गरज आहे. आमेन. परमेश्वर जानते हैं कि आपको तलवार की जरूरत है. सैतान तुम्ही तलवार घेता त्यावेळेस घाबरतो. क्योंकि जिस क्षण आप तलवार लेते हैं शैतान डर जाता है. कारण विजयासाठी आवश्यक हथियार जर कोणता असेल तर ती तलवार आहे. क्योंकि विजय प्राप्त करने के लिए जो जरूरी हथियार है वो तलवार है. केवळ ढालीने विजय प्राप्त होत नाही. सिर्फ जो ढाल है उससे आप विजय नहीं केवळ प्राप्त धाडस कर बाळगल्याने विजय प्राप्त होत सकते. नाही. सिर्फ धाड़ से आप विजय प्राप्त नहीं कर तुम्हाला सकते. बायबलची वचनं बोलावी लागतात. आपको पवित्र शास्त्र के वचन बोलना जरूरी प्रार्थना है. तुम्ही वचनांशिवाय करूच नाही शकत. प्रार्थना बिना वचन के आप कर ही नहीं सकते. देवाला कन्व्हिन्स करण्याचं सर्वात सामर्थ्य काम जर कोणतं असेल तर ती बायबलचं वचन आहे. परमेश्वर को पटाने के लिए सबसे सामर्थ्यशाली जो चीज है वो है पवित्र शास्त्र के वचन. एक चांगला शब्द सांगितलं त्यांनी, पठाने केली. प्रेज द लॉर्ड. के नाम की स्तुति. कारण परमेश्वराला कन्व्हिन्स करायचं आपल्याला की प्रभूजी मला ह्याची गरज आहे. क्योंकि आपको परमेश्वर की इस बात को बताना कि परमेश्वर मुझे इसकी जरूरत है. कारण अभिवचन कुठे लिहिली? अभिवचन कहाँ पर लिखे हैं? बाइबल में लिखी है. पवित्र शास्त्र में लिखी है. आणि ती अभिवचन जर माहितीच नसेल तर तुम्ही काय सांगणार? अगर वो अभिवचन आपको मालूम है तो आप क्या बताएंगे? तुम्ही कोर्टात गेले आणि जज समोर उभा राहिले आणि त्या ठिकाणी तुम्हाला काहीच माहित नाही. आप कोर्ट में जब जाएंगे जज के सामने खड़े होंगे लेकिन कायदों के बारे में आपको बिल्कुल जानकारी नहीं है. जज म्हणतो की मी कायद्याची भाषा ऐकतो फक्त. जज कहेंगे मैं सिर्फ कायदा की भाषा जर जानता हूं. कायद्या व्यतिरिक्त तुम्ही जगातली माणुसकीचे काही सांगा त्याला काही नाही पटणार. कायदे के अलावा आप कोई भी चीज इंसानियत की बातें कहेंगे वो उससे सहमत नहीं होगा. हा त्याला माणुसकी शब्द नाही ऐकायचे. उन्हें वो इंसानियत शब्द ही मालूम नहीं है. त्याला फक्त आणि फक्त कायद्याची भाषा मुझे समजते. सिर्फ कायदा की भाषा वो कायदे की भाषा समझ में आती परमेश्वराचा है. कायदा आहे बायबल. परमेश्वर का जो कायदा वो स्वर्गाचा कायदा बायबल आहे. स्वर्ग का जो कायदा वो आणि देवाला हा कायदा चांगल्या प्रकारे समजतो. परमेश्वर ने इस कायदा
अच्छे देवाला हे से माहिती आहे. परमेश्वर को मालूम है, देवाला यातला एक शब्द माहिती आहे. परमेश्वर का यहाँ का हर इसका एक शब्द मालूम आणि है. हे शब्द ज्यावेळेस बोलतो ना त्यावेळेस देव ऐकतो. Amen. ये शब्द जब हम बोलते हैं तब परमेश्वर सुनते हैं, त्यावेळेस देवाला ऐकावं लागतं. तब परमेश्वर को सुनना पड़ता है, याच्या बाहेर परमेश्वर काम नाही करत. क्योंकि परमेश्वर इससे बाहर कुछ भी चीजों के लिए कार्य नहीं आणि करते. म्हणून आपल्याला तलवार माहिती पाहिजे. इसलिए हमें तलवार को जानना म्हणून चाहिए. तलवार आपल्या हातात पाहिजे. इसलिए तलवार हमारे हाथ में होना जर जरूरी तुमच्या है. हातात तलवार नाही अगर आपके हाथ में तलवार नहीं है, तर आजच हातात घ्या. आज ही उसे हाथ में लीजिए. कोणतंही ट्रान्सलेशन जे तुम्हाला वाचता येते माझ्याकडून फ्री मध्ये घेऊन जा. ज्यांच्याजवळ बायबल घरी नसेल त्यावेळेस घेऊन जा त्यांच्यासाठी. जिनके पास अगर पवित्र शास्त्र है तो मुझसे मुफ्त में लेके पण जाइए, वाचायला चालू लेकिन करा. उसे पढ़ना शुरू कीजिए. एकदाच फ्री घेणार मी त्याला लक्षात देतो तुम्हाला. एक ही बार में मुफ्त में दूंगा, इस बात का ध्यान आणि रखिए. ज्यावेळेस तुम्हाला सत्य समजेल त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक किंमत मोजून घ्यावं लागेल. जिस क्षण आप सत्य को जाओगे, हर एक कीमत चुका कर आप उसे पाने की कारण कोशिश ज्याला करोगे. याची किंमत समजते ना तो व्यक्ती कधीच फ्री मध्ये घेत नाही. जिसको इसका उसके कीमत का एहसास होता है वो कभी भी मुफ्त में नहीं लेता. कारण त्याला माहिती असतं सर्वात जगातलं सर्वात सामर्थ्य आणि जगातला सर्वात मोठा आशीर्वाद याच्याद्वारे प्राप्त होतो. मालूम है दुनिया का सबसे बड़ा सामर्थ्य, सबसे बड़े आशीष इसके द्वारा मिलते हैं. आणि म्हणून बायबल एक तलवार आहे. इसलिए पवित्र शास्त्र एक तलवार तो है. एक त्याचा फायदा आहे. उसका फायदा है. आणि मग चौथा फायदा आपण पाहतोय. चौथा जो फायदा हम देखेंगे, रोमकरपत्र रोमियों की किताब 10वां अध्याय आणि 17वें वचन. उसका 17वां वचन. आणि त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होते. हालेलुया. रोमियों की किताब 10वां अध्याय उसका 17वां वचन. अतः विश्वास सुनने से और सुनना मसीह के वचन से होता है. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम हालेलुया. 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 फक्त प्रार्थना करून आपल्याला जे देवाच्या वचनावरचा विश्वास आहे किंवा देवावरचा विश्वास आहे तो वाढवता येत नाही. सिर्फ प्रार्थना करने से परमेश्वर के ऊपर के विश्वास को बढ़ा नहीं सकते. कुठल्या पास्टरच्या मागे लागून संदेशाच्या मागे लागून विश्वास नाही वाढत. किसी पासवान के पीछे भागकर या किसी भविष्यवक्ता के पीछे भागकर आप विश्वास नहीं बढ़ा सकते. कुठल्या तरी विश्वासणारा माझा मित्र आहे त्याच्या मित्राच्या मागे लागून मला विश्वास नाही वाढत. कोई विश्वास है मेरा दोस्त है, उसके पीछे जाकर आप विश्वास को नहीं बढ़ा सकते. विश्वास वाढवण्याचं सर्वात सामर्थ्य काम हे बायबलमधून होतं. विश्वास बढ़ाने के लिए सबसे सामर्थ्यशाली कार्य जो कारण पवित्र देवाचं शास्त्र वचन करता है. सतत तुमच्या कानावर ज्यावेळेस पडत राहील, क्योंकि परमेश्वर के वचन जब निरंतर आपके कानों में पड़ता सतत रहेगा, अंतःकरणात ज्यावेळेस भरत राहील तुम्ही, हमेशा आपके हृदय में वो भरता रहेगा, त्यावेळेस तुमचा जास्त विश्वास तब वाढणार. आपका विश्वास बढ़ेगा. कारण विश्वास वाढवण्यासाठी देवाचं वचन कारणीभूत आहे. क्योंकि विश्वास बढ़ाने के लिए परमेश्वर का वचन का विश्वास वाढवणं हे देवाच्या वचनाचा फायदा आहे. विश्वास को बढ़ाना ये परमेश्वर के वचन का फायदा त्या है. वचनाचं एक कार्य आहे की तो विश्वास वाढवतो. वचनों का ये कार्य है कि वो विश्वास को बढ़ाता तो है. तुम्हाला सारखं आठवण करून देतो की ह्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे, त्याच्यावर तुला विश्वास ठेवायचा आहे. हे देवाने सांगितलेलं आहे, त्या गोष्टी देवाने सांगितलेल्या आहेत. हमेशा इस बात को एहसास दिलाता रहेगा कि इससे आपको विश्वास बढ़ना है, ये आपको पढ़ना है, इस द्वारा परमेश्वर कार्य करता है. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानी वारंवार 3.5 वर्षामध्ये इसलिए यीशु मसीह ने बार-बार 3.5 साल तक शिष्यांना जास्त चमत्कारापेक्षा जास्त शिकवण दिली. अपने चेलों को चमत्कार से ज्यादा उन्होंने पवित्र सिखाया उन्हें. कारण ते शिकवण्या पाठीमागे त्याचं कारण हे होतं की त्याला माहित होतं की वाढतेने विश्वास वाढतो. सिखाने के पीछे उनको उसका कारण मालूम, उसका जो कारण मालूम था, ये सिखाने से और विश्वास बढ़ता है. आणि विश्वास मी जर सांगत राहीन, शिकवत राहीन, देवाची स्वर्गीय शब्द सांगत राहीन, त्यावेळेस यांचा जास्त विश्वास वाढणार आहे. विश्वास है उससे बढ़ेगा कि परमेश्वर के वचन को मैं जब बताऊंगा, उनसे बार-बार उनसे सुनाऊंगा, तो उससे उनका विश्वास बढ़ जाएगा. कारण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला, क्योंकि जब यीशु मसीह पुनरुत्थान पाए, त्यांच्या जवळ पासून घेतला गेला उनके यहाँ से उठा ले गए, आणि त्यावेळेस त्यांना चमत्कार नाही आठवले, उस समय उन्हें चमत्कार नहीं त्याने सुने, शिकवलेले शब्द आठवले. परमेश्वर के वचन सुने, सिखाए वचन उन्हें याद आए. Praise the Lord. कारण ते शब्दच त्यांना विश्वासात टिकवून ठेवणार होते. वही शब्द ने विश्वास में दृढ़ करने वाले थे. त्याची शिकवणच त्यांना विश्वासामध्ये पुढे चालवणार होती. परमेश्वर की सीख ही उन्हें उनके जीवन में आगे लेके जर जाने वाली. शिकवलेले शब्द लक्षात नसते अगर सिखाए हुए वचन उन्हें याद नहीं तर रहेंगे, ते विश्वासामध्ये पूर्णपणे मागे तो गेले. विश्वास में पूरी तरह से पीछे हट जाए. कारण त्यांना आठवलं, नंतर बायबल सांगतं की त्यांना आठवलं की येशूने हे सांगितलं. पवित्र शास्त्र कहता है कि उन्हें बाद में याद आया कि यीशु मसीह ने यह पवित्र सिखाया आत्मा था. सतत त्यांच्याशी ते बोलत राहिला की येशूने हे सांगितलं होतं. पवित्र आत्मा निरंतर उनसे बातें करते रहे कि यीशु मसीह ने आपको सिखाया ज्यावेळेस था. तुम्ही विश्वासात कमी व्हाल त्यावेळेस पवित्र आत्मा ती वचनं घेईल आणि तुम्हाला विश्वासात मजबूत करेल. जब विश्वास में आप कम हो जाएंगे तो पवित्र आत्मा ये वचन लेकर उसमें आपके विश्वास को जर बढ़ाएगा. ते आतमध्ये भरलंच नसेल तर तुम्ही विश्वासामध्ये कमजोर असाल. अगर आपके अंदर वो वचन नहीं तो आप विश्वास में कमजोर कोणीतरी पड़ येऊन जाएंगे. म्हणतं ना की माझा विश्वास कमी झाला, मी डळमळलो आणि मला असं वाटलं की येशूला सोडावं, त्याच्या जीवनामध्ये वचन कमी आहे हे लक्षात ठेवा. जब कोई कहेगा
या कि वचन मैं विश्वास में कम हो गया हूँ, मैं कम हो रहा हूँ, कहीं तो आप ये समझ जाना कि परमेश्वर के वचन उसके अंदर कम हो गया। कारण ज्याला जास्त वचन माहिती असतं तो डळमळत नाही कधीच. जिससे वचन मालूम है कभी भी डगमगाते नहीं है. आणि जब तो वाचत असतो ना त्याला माहिती असतं की हेच सत्य आहे. जब वो पढ़ते तो उन्हें मालूम है कि यही सच है. वारंवार त्याच्यावर जो मनन करत असतो त्याला माहिती असतं जगातलं जग इकडे तिकडे झालं तरी मी ढळणार नाही. बार बार जो वचन के ऊपर निरंतर करते हैं उनको मालूम है दुनिया इधर उधर कहीं पर भी हो जाएगी लेकिन मैं उससे दृढ़ रहूंगा. कारण वचन तुम्हाला विश्वासात स्थिर ठेवतं. क्योंकि वचन आपको विश्वास में स्थिर करता है. बायबल तुम्हाला विश्वासामध्ये स्थिर ठेवतं. पवित्र शास्त्र आपको विश्वास में स्थिर करता है. कधी तुम्हाला ते ढळू देत नाही. कधी आपको वो गिरने नहीं देंगे. तुम्हाला सतत तुमच्या जे लक्ष्य आहे त्या लक्ष्यावरती लक्ष ठेवायला सांगतो. आपका हमेशा आपका जिस चीज के ऊपर आपका लक्ष्य आपका है उसके ऊपर वो हमेशा ध्यान देगा. सतत तुम्हाला फोकस करायला ते मदत करतं. हमेशा आपको उसके ओर सचेत रहने के लिए बताएगा. देवाविषयी सारखं सावध करत राहा. परमेश्वर के विषय में वो आपको बार बार सावध करेंगे. पवित्र आत्मा सतत आणि सतत ती वचनं आठवण सांगत असतो. क्योंकि पवित्र आत्मा बार बार उन वचनों को याद करा के आपको बताता है. कारण जे बायबल वाचत नाहीत ते पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन जास्त मिळवू शकत नाही. जो पवित्र शास्त्र नहीं पढ़ते वो पवित्र आत्मा का जो मार्गदर्शन है उसे नहीं पाते. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन ज्याला जास्त पाहिजे त्याने जास्त बायबल वाचायला. जिसे पवित्र आत्मा का मार्गदर्शन चाहिए वो ज्यादा पवित्र शास्त्रों को पढ़े. कारण पवित्र आत्मा बायबलला धरूनच सगळं काम करणार. क्योंकि पवित्र आत्मा पवित्र शास्त्रों को पकड़कर ही सारा कार्य करता है. बायबलच्या व्यतिरिक्त किंवा जे जगातल्या माणुसकीच्या नात्यानं किंवा जगातली ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीनं पवित्र आत्मा काम नाही करत. पवित्र आत्मा दुनियादारी से सांसारिक चीजों के द्वारा कार्य नहीं करते. वो पवित्र शास्त्र के वचनों के आधार पर कार्य करते. स्वतःला वचनासाठी जास्त समर्पित करावं. इसलिए आपको अपने आप को वचन के लिए समर्पित करना हा बायबलचा फायदा आहे. ये पवित्र शास्त्र का फायदा है की वचन विश्वास वाढवतं. क्योंकि वचन आपके विश्वास बायबल विश्वास वाढवतं. पवित्र शास्त्र आपको विश्वास में बढ़ाते हैं. तुम्हाला बायबल वाचायचं आहे. इसलिए आपको बाइबल पढ़ना जरूरी है. बायबल न वाचणारे कधीच विश्वासात स्थिर राहू शकत पवित्र नाही. शास्त्र न पढ़ने वाले कभी भी विश्वास में स्थिर नहीं ज्यांनी पण रहते. वाचले नाही ते माघारी गेले. जो वचन नहीं बांटते वो पीछे हट ज्यांनी जाते हैं. मनन केलं नाही बायबलला जास्त महत्व दिलं नाही त्यांच्या जीवनामध्ये ते माघारी गेले. जिन्होंने पवित्र शास्त्र के ऊपर मनन नहीं किया वो उसको महत्व नहीं दिया वो पीछे हट गए. तुम्हाला वाटतं मी माघारी जाऊ नये. अगर आपको लगता है मैं पीछे ना हूं बाइबल वाचना पवित्र शास्त्रों को पढ़ना शुरू बायबल जास्त त्याच्यावर मनन करायचं. पवित्र शास्त्र के ऊपर मनन करना हातामध्ये घ्या खाली ठेवू नका. उसे हाथ में पकड़िए उसे नीचे मत रखिए. प्रभूला हे याच्यावर मी जास्त प्रेम करतो. आप कहेंगे उससे मैं ज्यादा प्रेम कर रहा हूं. याच्यावर मी जास्त प्रेम करतो. परमेश्वर इससे मैं ज्यादा प्रेम कर रहा हूं. हे मला विश्वासात स्थिर ठेवतं. यही मुझे विश्वास में हे मला माझी ओळख करून देतं. ये मुझे आपके बारे में बताता है. यामधून मी शिकल्यामुळे माझा विश्वास जास्त वाढत आहे. इसके द्वारा सीखने से मेरे अंदर का विश्वास बढ़ रहा है. आणि तुम्ही इकडे तिकडे पळणार नाही. अगर आप इधर उधर नहीं भागोगे तुम्हाला कोणी सहज भडकवू शकत नाही. कोई आपको ऐसे ही भड़का नहीं पाएगा. कारण मी आपण सुरुवातीला जे वचन वाचली क्योंकि शुरू में जो हमने वचन पढ़े थे दुसऱ्या पत्रामध्ये तीमुथियुस की दूसरी पत्री में हमने पढ़ा था. वो पुष्कळ लोक बहकतील. बहुत सारे लोग हैं वो आणि बहकाएंगे दुसऱ्यांना पण बहकवतील. और दूसरों को भी बहकाएंगे. स्वतः बहकतील खुद भी बहकेंगे आणि दुसऱ्याला पण दूसरों को भी बहकवतील. बहकाएंगे. का बहकवतील? क्यों? कारण ज्यांना ठाऊक नाही असे बहकणार आहेत. जिनको मालूम नहीं वो बहक जाएंगे. ज्यांनी जास्त अभ्यास केला नाही ते बहकणार. जिन्होंने ज्यादा उसके ऊपर मनन नहीं किया वो बहक कारण जाएंगे. ज्याला जास्त वचन माहिती नसतो तो लवकर बहकतो. जिन्हें ज्यादा वचन के बारे में जानकारी नहीं वो जल्दी से बहक जाएंगे. आणि लवकर त्याच्या डोक्यात काहीतरी हवा घुसते. जल्दी से उनके दिमाग में और कोई चीजें आ कारण जाती त्याला है वचन माहित नसतं. क्योंकि उनको वचन मालूम नहीं. कारण त्याच्यावर जास्त मनन केलेलं नसतं. क्योंकि उसके ऊपर उन्हें ज्यादा तो मनन नहीं बरोबर किया. कधी गेलेला नसतो. वो कभी भी गहराई में नहीं गए. बरोबर त्याला माहिती होतं येशू आला, येशूनं आपला प्राण दिला, येशू स्वर्गात येणार आहे, येशू चमत्कार करतो, बस ह्याच्या पलीकडे काही जास्त ऊपर ऊपर चीजों को बढ़ा के यीशु मसीह आए वो चमत्कार के वो स्वर्ग में उठा लेंगे. उससे ज्यादा उनको गहराई मालूम नहीं है. जर तुम्हाला आतमधल्या गोष्टी ठाऊक झाल्या, अगर आपको अंदर की बातें चीजें मालूम हो गई, संकट येऊ, कोई भी संकट आए, अडचणी येऊ, कोई भी परेशानी आए, दुख आए, समस्या येऊ, कोई भी समस्या आए, आजार येऊ, कोई भी बीमारी आए, विश्वासापासून कधी आप विश्वास से डबकाएंगे नहीं. ज्याला वचन माहिती आहे, जिन्हें वचन मालूम है उन्हें ये चीज मालूम हे है. सगळं तात्पुरतं आहे. ये सारी चीजें अभी दुनिया के तौर पर है. कारण बायबलमध्ये हे सगळं लिहिलेलं आहे. क्योंकि पवित्र शास्त्र में सब कुछ लिखा है. माझे प्रत्येक अश्रू पुसला जाणार आहे. मेरे हर एक आंसू को पोंछा जाएगा. माझं प्रत्येक दुःख दूर केलं जाणार. मेरा हर एक दुख दूर किया जाएगा. प्रत्येक संकट दूर केलं जाणार. मेरे ऊपर के हर एक संकट को दूर किया सर्व जाएगा. गोष्टी मिळून माझ्यासाठी कल्याणकारक होणार आहे. सारी बातें मिलकर मेरे लिए भलाई उत्पन्न करेंगी. माझ्यासाठी परमेश्वराने आशीर्वाद राखून ठेवले. मेरे लिए परमेश्वर ने आशीषों को बचा के रखा स्वर्गाचे है. आशीर्वाद माझ्यासाठी आहे स्वर्गीय आशीष मेरे लिए है. आणि माझ्यासाठी सामर्थ्य आहे, मेरे लिए सामर्थ्य है. माझ्यासाठी शक्ती आहे, मेरे लिए शक्ति है. अनंत काळाचं जीवन आहे, अनंत काल का जीवन है. माझं बळ त्याच्यामधून येतंय. मेरी शक्ति उससे आएगी. हे सगळं त्या माणसाला माहिती ये आहे. सारी चीजें उस इंसान को मालूम आणि है. म्हणून बायबल जास्त वाचलं पाहिजे. इसलिए पवित्र शास्त्र को ज्यादा पढ़ना जरूरी है. विश्वास वाढवायचा असेल तर बायबल वाचा. इसलिए विश्वास को बढ़ाने के लिए पवित्र शास्त्र को पढ़ना जरूरी है. बायबल विश्वास वाढवतो. क्योंकि पवित्र शास्त्र विश्वास को बढ़ाता है. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपल्याला जास्त गरज वाटते आपल्याला, और हमें सबसे ज्यादा जिसकी जरूरत पड़ती है, आणि आपल्याला सगळ्यांनाच वाटतं हे मला मिळालं पाहिजे, और सबको लगता है कि ये मुझे मिलना चाहिए, सक्सेस.
हमारे जीवन में जो हमें सक्सेस मिलता है, म्हणजे यशस्वीपणा, हम यशस्वीता, यश प्राप्ति जो हमें मिलती है, यश आपल्याला सगळ्यांना गरजेचं वाटतं. वो हम सबको लगता है वो जरूरी है. सगळ्यांना असं वाटतं की मला यश मिळालं पाहिजे. हर एक को लगता है कि मुझे वो यश मिलना चाहिए. प्रत्येक कामात मला यश मिळालं हर पाहिजे. कार्य में मुझे वो यश मिलना चाहिए. आणि तुम्हाला माहिती आहे यश बायबलच्या वचनावाचून मिळू शकत नाही. आप जानते हो कि परमेश्वर के वचन के बिना यश आप नहीं. हालेलुया. हालेलुया. वाचा माझ्याबरोबर यहोशुआचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि 8वं वचन. आणि त्या ठिकाणी स्पष्टपणे लिहिलेलं आहे 8व्या वचनामध्ये, नियमशास्त्राचा हा ग्रंथ सदैव तुझ्या मुखी असू दे, त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाठ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. हालेलुया. व्यवस्था की किताब पहला अध्याय उसका 8वां वचन, व्यवस्था की यह पुस्तक तेरे चित्त से कभी न उतरने पाए, इसी में दिन रात ध्यान दिए रहना, इसलिए कि जो कुछ उसमें लिखा है उसके अनुसार करने की तू चौकसी करे, क्योंकि ऐसा ही करने से तेरे सब काम सफल होंगे और तू प्रभावशाली होगा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आणि या ठिकाणी मराठी भाषांतर अगदी योग्य भाषांतर आहे. यहाँ पर मराठी जो अनुवाद है वो शायद अच्छी रीति से किया है. मराठी भाषांतर लिहिले यश प्राप्ती घडेल. वहां पर लिखा है यश प्राप्ती है, हिंदी में लिखा है सब काम में सफल होंगे. हा, यश प्राप्ती घडेल म्हणजे काय की जर बायबल वाचलं, तुम्ही बायबलवर मनन केलं, बायबलवर प्रेम केलं, बायबलला आपल्या जीवनामध्ये पूर्णपणे बसवलं तर तुम्हाला यश प्राप्ती घडेल. सफल होना मतलब क्या? कि पवित्र शास्त्र को आपने पढ़ा, उसके अपने जीवन में उसको सबसे बड़ा महत्व दिया, उसके ऊपर मनन किया, तो आप सफल हो जाएंगे. या ठिकाणी यहोशुआचं जीवन आपण पाहतो. यहाँ पर हम यहोशू के उसके जीवन को देखते हैं. यहोशुआ आता त्याच्या जो देवासोबतचा प्रवास आहे तो प्रवास सुरू करत आहे. यहोशू का अपने परमेश्वर के साथ उनकी यात्रा उसे शुरू कर रहा है. आणि सुरुवातीला परमेश्वरानं यहोशुआला ही गोष्ट सांगून ठेवली, ज्या वेळेस तुझ्या अंतःकरणामध्ये देवाचं वचन तुझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनेल. यहाँ पर शुरुआत में परमेश्वर ने कहा कि ये जो वचन है तुम्हारे जीवन का अविभाज्य भाग, वो भाग बन जाएगा, तर मी तुझ्या बरोबर नेहमीसाठी असणार आहे. तो मैं हमेशा तुम्हारे साथ रहूंगा. मी कधीच तुला सोडणार मैं नाही. तुम्हें कभी नहीं छोड़ूंगा. जिथं पण तू जाशील तिथं यश प्राप्ती घडेल. जहाँ जाओगे तुम वहाँ पर सफल हो जाओगे. आणि तिथं असं लिहिलंय की मी तुझ्यापासून कधीच मी तुला अंतर देणार नाही. वहाँ पर लिखा है कि मैं तुम्हें अपने आप से कभी दूर नहीं करूंगा. तुझ्या आयुष्यभर तुझ्यासमोर कोणताही शत्रू टिकणार नाही. जीवन भर तुम्हारे सामने कोई शत्रु टिक नहीं पाएगा. सर्व शत्रू तुझ्यासमोर हार मानून हर जातील. एक शत्रु तुम्हारे सामने हार जाएगा. आणि तशाच प्रकारे यहोशुआ जीवनामध्ये झालेलं आहे. उसी तरह यहोशू का जीवन हुआ है. म्हणजेच काय की यशाचा मार्ग बायबल मधून जातो. मतलब इसका ये मतलब है कि यश प्राप्ति का जो मार्ग है वो पवित्र शास्त्र के द्वारा जाता है. सांगा बायबल वाचून यश मिळवणं अवघड आहे. अपने पड़ोसी से वो पवित्र शास्त्र को पढ़कर यश पाना बायबल वाचून यश मिळवूच शकत नाही. पवित्र शास्त्र को सिर्फ पढ़कर आप यश प्राप्ति नहीं कर सकते. या जगामध्ये यश मिळवण्याचे बरेच मार्ग आहेत. संसार में यश पाने के लिए बहुत सारे तरीके हैं. आणि टोपी घालणं, बसवणं, मस्का मारणं आणि भरपूर कष्ट करणं, ढोर मेहनत करणं, त्याच्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याच्याद्वारे जग यश मिळवत आहे. संसार में ऐसी बहुत सारी बातें, किसी को फंसाना, किसी के ऊपर टोपी चढ़ाना या किसी के साथ गलत करना, ऐसे बहुत सारे तरीके जिसके द्वारा हम यश प्राप्त कर सकते हैं. जगामध्ये बरेचसे मार्ग आहेत. संसार में ऐसे बहुत सारे मार्ग हैं. पण बायबल मात्र आपल्याला वेगळ्या मार्गाने घेऊन जातो. पवित्र शास्त्र में अलग मार्ग से लेके जाता आणि तो है. बायबलचा मार्ग आहे. पवित्र शास्त्र का मार्ग, देवाच्या वचनाचा मार्ग, परमेश्वर के वचन का मार्ग है. वचनामधून ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस वेगळ्या प्रकारची यश प्राप्ती. वचन के अनुसार जब जाते हो तो अलग तरीके सफल हो जाते हैं. ती यश प्राप्ती तुमच्यापासून हिरावू शकत नाही. वो यश प्राप्ति कोई आपसे छीन नहीं तुम्ही सकता. त्याच्यामध्ये आनंदी असता. आप उसमें आनंदी होंगे. तुम्ही त्याच्यामध्ये समाधानी असता. उसमें आप समाधानी जे होंगे. देव यश देतो त्या यशामध्ये एक वेगळ्या प्रकारची देवाची उपस्थिती असते. जब परमेश्वर आपको कोई सफलता देते हैं उसमें एक अलग तरह का आनंद होता है. देव त्याच्यामध्ये तुम्हाला सोडून जात नाही. परमेश्वर उसमें आपको छोड़ के नहीं जाता. आणि तुम्हाला असं वाटतं की हे माझ्या सामर्थ्याने मला मिळालेलं नाही. आपको ये मालूम होता है कि ये खुद की सामर्थ्य आपको नहीं मिला हे है. देवाने मला देऊ ये केलं. परमेश्वर ने मुझे दिया है. माझ्यावर परमेश्वराने ही कृपा केली परमेश्वर ने मेरे ऊपर वो करुणा की है. आणि देवाच्या कृपेमुळे मला हे प्राप्त झालं. परमेश्वर की उस कृपा से मुझे ये मिला मी है. देवाचं वचन वाचलं, मी त्याच्यावर मनन केलं, त्यामुळे मला हे मिळालं. परमेश्वर के वचन को मैंने पढ़ा, उसके ऊपर मनन किया, इसलिए मुझे ये माझ्या मिला. मनामध्ये देवाची वचनं भरलेली आहेत, त्यामुळे मला हे प्राप्त मेरे झालं. हृदय में परमेश्वर के वचन भरे हुए, इस वजह से मुझे ये सफलता
सफलता आणि मिली, त्यामध्ये तुम्ही निराश राहत नाही, उसकी वजह से आप कभी भी निराश नहीं होंगे, त्यामध्ये तुम्ही दुःखी राहत नाही, उसमें आप कभी दुखी नहीं होंगे। तुम्हाला ही खात्री असते की देव माझ्यासोबत आहे। आप इस बात का पूरी रीति से आश्वासन है कि परमेश्वर इसके साथ है, आणि जशा प्रकारे योबाच्या जीवनात होतं, जैसे ईयोब के जीवन में था। कारण योबाला हे ठाऊक होतं, योब पैसे नसताना सुद्धा आनंदी होता आणि पैसे असताना सुद्धा आनंदी होता। ईयोब जब उसके पास कुछ नहीं था तब भी वो आनंदी था, जब उसके पास सब कुछ था तब भी वो तो आनंदी था। करोडपती होता त्यावेळेस सुद्धा आणि राखेत अगदी गळवा आलेला राखेत बसला होता त्यावेळेस सुद्धा आनंदी होता। जब वो पूरा धन संपत्ति उसके पास था तब भी वो आनंदी था, जब उसके पास कुछ नहीं था तब भी वो आनंदी था। पण उलट त्याचा आनंद पाहून त्याचे मित्र दुःखी होते। पर उसका आनंद है कि उसके जो मित्र थे वो दुखी हो ती गए। गळवा आलेला असताना सुद्धा हा कसा आनंदी असू शकतो? जब उसके ऊपर वो पीड़ा आई तब भी ये कैसा कारण आनंद है? मित्रांच्या जवळ संपत्ती होती क्योंकि उन दोस्तों के पास बहुत सारा आणि धन था। त्यांना ही पीडा होत होती, त्यांना हे वेगळ्या प्रकारचं दुःख होतं की असा कोण असा मनुष्य असू शकतो की ज्याच्या जीवनामध्ये सगळं हिरावलेलं आहे तरी सुद्धा आनंदी राहू शकतो। उनके अंदर एक अलग तरह का ये दुख था कि ऐसा कौन सा इंसान है जिसके जीवन में कुछ भी नहीं है फिर भी वो आनंदी है। तो योग होता, वो योग था, कारण त्याच्यामध्ये देवाची वचन होती, क्योंकि उसके अंदर परमेश्वर के वचन थे, कारण त्याला ठाऊक होतं की देव माझ्यामध्ये आहे, क्योंकि उसे मालूम था परमेश्वर मेरे अंदर है, माझ्यामध्ये देवाचं सामर्थ्य आहे, मेरे अंदर परमेश्वर का सामर्थ्य है। त्याला देवाला सोडलं नव्हतं उन्होंने कभी भी परमेश्वर को छोड़ा नहीं, आणि म्हणून तो आनंदी होता। इसलिए वो आनंदित है। यश प्राप्ती देवापासून ज्यावेळेस मिळते यश प्राप्ति जो परमेश्वर से आपको मिलती है, त्यावेळेस यहोशुवाचं जर शेवटचं वचन जर तुम्ही वाचलं 24 अध्याय 15 वचनामध्ये त्या ठिकाणी स्पष्ट यहोशुवा म्हणतो कारण इस्रायल लोक आता एका ठिकाणी राहिले होते आणि त्या राहिल्यानंतर त्या ठिकाणी झालं काय की काही लोकांच्या मध्ये थोडंसं शंका आल्या होत्या, पण यहोशुवा त्यावेळेस सुद्धा असं म्हणत होता कि मैं आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करेंगे। आमीन। आखिरी के वचन में ऐसे लिखा है जब वहां पर लोग थोड़े डगमगाए थे, उनके अंदर मन में कुछ संदेह थे, तब भी यहोशू 24 के 25-15 में कहता था कि मैं और मेरा घराना परमेश्वर की सेवा करेंगे, कारण त्याला माहित होतं की यश देवामुळे मिळालं, क्योंकि उन्हें मालूम था जो सफलता है वो परमेश्वर से मिलता है। वचन माझ्या अंतःकरणात होतं त्यामुळे मला यश मिळालं, वचन मेरे अंदर था इसलिए मुझे वो सफलता यश प्राप्त माझ्या हुई। तलवारीच्या सामर्थ्याने नाही मिळालं, वो यश था वो मेरे तलवार की सामर्थ्य से नहीं माझ्या मिला, शारीरिक बळामुळे नाही मिळालं, मेरी जो शारीरिक मेरे अंदर सामर्थ्य है उससे देवाने मिला, मला यश दिलं। परमेश्वर ने मुझे वो दी। लक्षात घ्या देवाचं वचन यश देतं। इस बात का ध्यान रखिए कि परमेश्वर का वचन आपको सफलता देगा। सक्सेसफुल लाईफ जगायची असेल तुम्हाला, अगर आपको वो सफलता वाला जीवन जीना है, कारण तर तुम्हाला देवाचं वचन तुमच्या अंतःकरणात असेल, तो परमेश्वर का वचन आपके हृदय में होना जरूरी है। कारण देवाचं वचन गॅरंटी देतं यश मिळण्याची। क्योंकि परमेश्वर का वचन इस बात का आश्वासन देता है कि आपको यश निश्चित मिलेगा। बाजूला सांगा गॅरंटीने यश मिळण्याचं देवाचं वचन। पड़ोसी से कहिए आपको आश्वासन रूप वचन मिलता है। देवाचं वचन यश मिळण्याची गॅरंटी देतं। परमेश्वर का वचन यश मिलने का गॅरंटी देता है। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। या जगातली सगळी गॅरंटी संपून जाईल, इस दुनिया के वो सारे आश्वासन खत्म हो जाएंगे, सगळे खात्री संपून जाईल, हर एक जो आश्वासित किया जाता है या गारंटी दिया जाता है वो सब कुछ खत्म हो सगळे जाएगा, प्रॉमिस संपून जातील, सारे जो वचन है वो खत्म हो जाएंगे। पण बायबलचं प्रॉमिस कधी संपणार नाही। पवित्र शास्त्र का वचन कभी भी खत्म बायबल नहीं होगा। स्पष्टपणे असं सांगतं आकाश पृथ्वी डोंगर दऱ्या सगळं ठरेल पण माझं वचन अनंत काळासाठी टिकून आहे। मेरे वचन हमेशा नहीं, आणि ते वचन गॅरंटी देते और तुम्हाला वही वचन आपको आश्वासन देता है की तुम्ही यश प्राप्ती आप करू। यश प्राप्ति निश्चित पाओगे। जर तुमच्या जीवनात वचन असेल, अगर आपके जीवन में वचन है, जर तुमच्या जीवनामध्ये बायबल असेल, आपके जीवन में पवित्र शास्त्र है, तर तुम्हाला यश मिळण्यापासून जगातलं कोणतंच सामर्थ्य थांबवू शकत दुनिया नाही। का कोई सामर्थ्य आपको यश मिलने से रोक यशस्वी नहीं सकता। होण्यापासून तुम्हाला जगातलं कोणतंही सामर्थ्य थांबवू भटकने शकत से कोई भी आपको भटकाने से वचन आपको कभी भी वो अनुमति नहीं नाही। देगा। कदाचित तुमचं वेळ जास्त, कदाचित वाट पाहण्याची वेळ जास्त असू शकते, शायद आपको वो इंतजार करने का समय ज्यादा हो सकता कारण है। यहोशुवा 40 वर्ष वाट पाहत होता लीडर म्हणून। 40 साल तक उसके लिए इंतजार कर रहा था, पण लीडर मात्र तो होता। हालेलुया। वही अगवा था, कारण परमेश्वराने त्याला निवडलेलं होतं। क्योंकि परमेश्वर ने उसे चुना था। त्याची पुढची 40 वर्ष देवाने वाढवली होती। उनके आगे के 40 साल परमेश्वर ने बढ़ाए थे। अब्राहमाला परमेश्वराने 25 वर्ष आशीर्वाद द्यायला लावला, परमेश्वर ने अब्राहम को आशीष देने के लिए 25 साल लगाए। पण तुम्हाला माहित आहे त्याच्यानंतर अब्राहम 75 वर्ष जगला। उसके बाद अब्राहम 75 साल तक जिए थे। प्रेज द लॉर्ड, उनके नाम की स्तुति हो। हालेलुया। हालेलुया। 75 वर्षापर्यंत देवाने त्याचं आयुष्य पूर्णपणे वाढवलं होतं। 75 साल तक परमेश्वर उनकी आयु को बढ़ाया। कदाचित त्याला असं कोणीतरी म्हणाला असेल शायद किसी ने उसको ये भी कहा की होगा, आता मूल होऊन तुला काय फायदा, अब बच्चा होके तुम्हें क्या आता फायदा? थोड्याच दिवसात तू मरणार आहेस कुछ दिनों में तो तुम मर जाओगे आणि त्याचा उपभोग तुला घेता येणार नाही। और उसका तुम आनंद उठा नहीं पण पाओगे। देवाला माहिती होतं की तू इथून पुढे 75 वर्ष आपल्या मुलाबरोबर मुलगा म्हातारा होईपर्यंत तू राहणार नाही। इसाक म्हातारा होईपर्यंत अब्राहम त्याच्याबरोबर होता। इसहाक जब तक बूढ़ा था तब तक अब्राहम उसके साथ था। प्रेज द लॉर्ड,
खुशी हो। देवाला चांगल्या प्रकारे ठेवतो. क्योंकि परमेश्वर को अच्छे से मालूम है देव आपलं अभिवचन तोडत नाही. परमेश्वर अपने अभिवचन को तोड़ते नहीं है। देवाचं सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये काम करण्याची इच्छा असेल, परमेश्वर का सामर्थ्य अगर आपको लगता है आपके जीवन में कार्य करे, देवाची वचनं भरा. तो उनके वचनों से भर दीजिए। आपण बायबल वाचायला चालू करा. पवित्र शास्त्र को पढ़ना शुरू कीजिए। त्याच्यावरचा विश्वास वाढवा. उसके ऊपर का विश्वास को बढ़ाइए। वचन वाचत असताना देवासोबत बोला, देवा मला ह्या वचनाप्रमाणे माझ्या जीवनात काम कर. वचन पढ़ते समय परमेश्वर से बात कही कि परमेश्वर इन वचनों के द्वारा मेरे जीवन में लिहिलं कार्य प्रभूजी कीजिए। असं होणार तर व्हायला पाहिजे. जो यहाँ पर लिखा है होने वाला तो होगा ही मेरे जीवन में। होणार लक्षात घ्या. और वो निश्चय होगा। कदाचित तुमची लढाई मोठी असेल, शायद आपकी लड़ाई बड़ी हो सकती लढाई है, तुम्ही जिंकाल याची खात्री मात्र, लेकिन आप जो लड़ाई जीतोगे इस बात का आपको आश्वासन कारण होगा। सैतान घाबरलेला उस असेल. समय शैतान डर जाएगा। वचनं ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेत बोलाल ना त्यावेळेस सैतानाला भीती वाटेल. जब इन वचनों का प्रार्थना में बोलेंगे तो शैतान डर जाएगा। कदाचित तुम्हाला असं वाटेल की मी पासं 6 महिन्यापासून बोलत आहे, अजून काही झालेलं नाही. लक्षात ठेवा, परमेश्वर तुमचं काम करत आहे. सोप्या पद्धतीने त्याचं काम चालू आहे. आपको लगता है 6 महीने से पासवान जी में पढ़ रहा हूँ बट कुछ कार्य नहीं हो रहा, बट इस बात को आप आश्वासित रखिए कि परमेश्वर वचन कार्य करे, उसको आप पढ़ना बंद मत वचन कीजिए। वाचणं बंद करू नका. वचन पढ़ना बंद मत कीजिए। त्याच्यावर मनन करणं बंद करू उसके नका. ऊपर मनन करना बंद ते मत कीजिए। सारखं रिपीट करणं बंद करू नका. उससे बार बार दोहराना बंद मत बोलत राहा, कीजिए। बोलत राहा, बोलत राहा. बोलत रहिए उसे बार बार। परमेश्वर काम करणार. परमेश्वर कार्य करेंगे। तुम्ही यश प्राप्ती मिळवणार आप नाही. सफल जरूर होंगे। तुम्ही यश प्राप्ती मिळवणार. आप जरूर सफल होंगे। हे वचन खोटं बोलत नाही. ये वचन झूठ नहीं कहता, हे सत्य बोलतं. ये सच कहता हे है, सत्य आहे ये सच है आणि ते होणार. और वो होगा। तुमच्या जीवनासाठी होणार, आपके जीवन के लिए तुमच्या होगा, फॅमिलीसाठी आपके होणार, परिवार के लिए होगा, तुमच्या कुटुंबासाठी होणार, आपके लिए होगा, तुमच्या बिझनेससाठी होणार, आपके व्यवसाय के लिए होगा, तुमच्या नोकरीसाठी आपकी होणार, नौकरी के लिए होगा, तुमच्या लेकरांसाठी आपके होणार. बच्चों के लिए होगा। देवा यामध्ये लिहिलेलं आहे की देवा तुझी वचनं पाळल्यानंतर लेकरं आशीर्वादित होणार. तर वाद का नाही? परमेश्वरा तू करायला हवं. आपके वचन पढ़ने से मेरे बच्चे आशीर्वादित होने हैं तो होना ही है। देव तुमच्यासाठी जागा आहे. परमेश्वर आपके लिए जाग रहे आणि हैं, ते करणार म्हणजे करणार. वो निश्चित करेंगे। त्याच्या वचनात खोडे लिहिलेलं नाही. उनके वचन में झूठ नहीं लिखा तुम्हाला है। त्याच्यावर विश्वास ठेवायचा. आपको उसके ऊपर भरोसा तुम्हाला रखना त्याच्यावर है, विश्वास आपको ठेवायचा. उसके ऊपर भरोसा रखना है। परमेश्वर ते करणार आहे. परमेश्वर को करेंगे, परमेश्वर ते करणार आहे. परमेश्वर करेंगे। मला माहिती आहे त्याला माहिती आहे तुम्ही काय बोलत आहात. आपको उन्हें मालूम है कि आप क्या त्याला बात माहिती कर आहे रहे तुम्ही कशावर विश्वास हैं। ठेवत वो आहात. जानते हैं कि आपका भरोसा तुम्हाला किसके मी ऊपर 5 है। फायदे समजावून मैंने आपको सांगितले. 5 फायदे बताए त्या हैं। 5 फायद्यांना लक्षात ठेवा. उन 5 फायदों को याद रखिए, अंतःकरणामध्ये भरा उसे वचनों को अपने आणि हृदय में बायबल भरें वाचायला चालू और करा. पवित्र शास्त्रों को पढ़ना शुरू कारण कीजिए। फायदे समजल्यानंतर माणूस कामाला लागतो जब आपको फायदा मिला तो इंसान कार्य करना शुरू आणि कर म्हणून देता तो सारखा त्याच्यावरती जास्त आवेशी होतो. है। वो और ज्यादा उससे आजपासून तुम्ही आवेशी व्हावाची देवाची इच्छा आहे. आज से आपको उसके लिए उत्साही आणि होना जरूरी परमेश्वर है। तुम्हाला उत्साही करूची देवाची और इच्छा आहे. परमेश्वर आपको उत्साही करना चाहते अधिक आणि हैं अधिक तुम्ही उत्साही व्हावाची देवाची इच्छा आहे. और आप और उत्साही होंगे, ये परमेश्वर की इच्छा या है। सगळेजण आपण उभे राहूया. चलिए हम सब खड़े हो जाएंगे, या आपण डोळे बंद करूया. अपने आप को